मागे बहुता जन्मी हेची करीत आलो आम्ही, भवतापश्रमी दुःखे पिडिले निववू त्या. गरजो हरीचे पवाडे, मेळवू वैष्णव बागडे. पाझर रोकडे काढू पाषाणामध्ये, भावशुद्ध नामावळी हर्षे नाचो पिटू टाळी. घालू पायातळी कळीकाळ त्या बळे, गरजो हरीचे पवाडे, मेळवू वैष्णव बागडे. पाझर रोकडे काढू पाषाणामध्ये, काम क्रोध बंदी खाणी. तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. गरजो हरीचे पवाडे, मेळवू वैष्णव बागडे. पाझर रोकडे काढू पाषाणामध्ये, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संतांची या, दुसरे चरणा संतांची या. दुसरे चरणा संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, सद्गुरु दास तुका. बाबाजी सद्गुरु दास तुका. काय माझी वाणी मानेल संतांशी, रंजवू चित्ताशी आपुल्या. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्य त्रय जननी देवाची, धन्य धन्य एकनाथा तुमचे पायी माझा माथा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. विश्वाभासं हृदयपटले गोचरं यस्य नित्यं, ब्रह्मानन्दे सतत निरतस्तत्परो ज्ञानदाने. विख्यातो यस्सुगमकथने ज्ञानदेवस्य वाक्यं, शान्तारामं परमसदयं सद्गुरुं तं भजेऽहं. श्रीसंतांची या माता चरणावरी, संतांची या माता चरणावरी. श्री संतांची या माता चरणावरी. संतांची या माता चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग हे करी दंडवत. श्री संतांची या माता चरणावरी. संतांची या माता चरणावरी. श्री संतांची या माता चरणावरी. संतांची या माता चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. मागे बहुता जन्मी हेची करिता आलो आम्ही, भवतापश्रमी दुःखे पिडिले निववू त्या. गरजो हरीचे पवाडे, मेळवू वैष्णव बागडे. पाझर रोकडे काढू पाषाणामध्ये. प्रस्तुत कीर्तन सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबारायांचा असून, महाराजांनी या अभंगामधून आपला भूतकाळ सांगितला. आणि तो भूतकाळ ही या जन्माचा नाही, तर मागच्या अनेक जन्माची आठवण. महाराज सांगतात की आमची जी भक्ती आहे ती भक्ती सहोयुगीचा भक्त नामा उभा कीर्तनी. कारण जगद्गुरु तुकोबाराय हे नामदेवांचे अवतार आहेत. आणि नामदेवांची जी भक्ती आहे कृत त्रेता द्वापार कली
चहुयुगीचा भक्त नामा उभा कीर्तनी, जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर. म्हणजे महाराज सांगतात की आमची जी भक्ती आहे ती काही दिवसाची नाही. जसं काही लोक काही दिवसाचे माळकरी असतात ना, काही दिवसाचे, काही लोक काही महिन्याचे असतात. माळ कधी घातली? आत्ता कालच्या आषाढीत गेलो, 1 महिना झाला, 2 महिने झाले. काही जण वर्षाचे असतात, काही वर्षाचे. कुठला तरी असा एखादा महोत्सव पाहिला, वारीचा सोहळा पाहिला की मन बदलतं आणि मग माळकरी होतात. कधीपासून? 10-5 वर्षाचे काहीतरी सांगतात. जगद्गुरु तुकोबराय सांगतात की आमची जी भक्ती आहे ती अशा दिवसाने नाही मोजायची, आठवड्याने नाही, महिन्याने नाही, मग जन्माने. मागे बहुता जन्मी, मला सांगतात की मागच्या अनेक जन्मामध्ये, बहुता हा शब्द अनेक जन्मवाचक आहे. मागच्या अनेक जन्मामध्ये मला सांगतात की हेच करीत आलो आम्ही, दुसरं काही केलंच नाही. नुसतं महाराज हे केलं म्हणत नाही, त्याचा चकार लावलेला आहे. तर हेच करीत आलेलो आहे, दुसरं काही केलंच नाही. काय केलं महाराज? कोणत्या प्रकारची भक्ती केली? ऐका, पहिला भक्तीचा प्रकार. भवता पशरमी दुःखे पिडिले निववू त्या. आपण भक्ती कशाला म्हणतो? भजन करणं, कीर्तन करणं आहे भक्तीचं जे प्रमुख अंग आहे. पण केवळ ते म्हणजे भक्ती नाही. भक्ती त्याच्याही पलीकडे आहे. भजन करणं ही भक्तीचं हे अलीकडचं अंग आहे. पण त्या अंगाच्याही पलीकडचं एक अंग आहे की ज्याला दुसऱ्याचे आसू आलेले कळतात आणि त्याची वेदना आपल्या जीवामध्ये होते. दुसऱ्याचे आसू पाहिले की हसू नये. तर तशा प्रकारची वेदना ज्याच्या अंतःकरणामध्ये होते ना, का चिखली रुतली गाय धड भाकड न पाहे, तो तेची गाणी होय काला भोला. तैसे दुःखिताचे शिणणे हिरता स कणवपणे. तसं दुसऱ्याचं दुःख पाहिल्याच्या नंतर अंतःकरणामध्ये कालमेल होणं. त्याचं दुःख मी कधी हरण करतो, कशी त्याला मदत करील म्हणून भवता पश्रमी दुःखे पिडिले. जे भवतापाच्या त्या ठिकाणी श्रमाने पिडिलेले आहेत, दुःखाने पिडलेले आहेत, मला सांगतात आम्ही त्यांना निववू म्हणजे शांत करू. आणखीन तुम्ही मागच्या अनेक जन्मामध्ये कोणत्या प्रकारची भक्ती केली? अनेक वैष्णवांना एकत्र करणं. मेळवू वैष्णव. आपले बागडे म्हणजे भोळे भाळे भक्त जे आहेत ना वैष्णव, त्या ठिकाणी त्यांना एकत्र करायचं आणि त्या सर्वांनी एकत्र येऊन हरीच्या पवाड्याची म्हणजे कीर्तीची गर्जना करायची. गरजो हरीचे पवाडे. आम्ही सर्व वैष्णव एकत्र येऊन करतो काय? केवळ गुलाबजाम बासुंदी झोडतो का? केवळ पंक्ती जोडतो का? नाही. काही वैष्णव असतात ना, बऱ्याच ठिकाणी कीर्तनाची पद्धत आहे 7 ते 9. म्हणजे वैष्णव आहेत ना, पंक्ती पठाण 8:45ला हजर, 8:45ला हजर. आणि काही कारण थोडंसं कीर्तन लावलं ना, ते म्हणतात इतका उशीर असतो काय? कीर्तनाची वेळ तर 7 ते 9ची आणि हे 8:45 आलेले असतात बरोबर. मला सांगा आम्ही एकत्र येतो कशा करता? खाण्यापिण्याकरता काय? नाही. गरजो हरीचे पवाडे. हरीच्या पवाड्याची म्हणजे कीर्तीची त्या ठिकाणी आम्ही गर्जना करण्याकरता, घोष करण्याकरता मेळू वैष्णव बागडी. आणि मग असे वैष्णव एकत्र येऊन आम्ही जेव्हा हरीच्या कथा कीर्तनाचं त्या ठिकाणी गर्जना करतो ना, घोष करतो ना, त्याचा परिणाम काय होतो? तर पाशाना पाझर सुटती रे. पाषाणाला सुद्धा पाझर फोडण्याची शक्ती, सामर्थ्य वैष्णवांच्या घोषामध्ये आहे, गर्जनेमध्ये आहे, वारकऱ्यांच्या भजनामध्ये आहे. सांगणार मी तुम्हाला आपल्या विस्तारामध्ये. पाझर रोकडे काढू पाषाणामध्ये. महाराज सांगतात की आम्ही जे भगवंताचं भजन करू कशा पद्धतीचं किंवा करत असतो कशा पद्धतीचं? भावशुद्ध नामावळी, नामाची ओळ. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा किंवा विष्णू सहस्रनाम आपण ज्याला म्हणतो, ही नामाची ओळ आहे. असं ओळीने अशा मालिकेने आम्ही काय करू? नामचिंतन करू, नामस्मरण करू. पण ते करत असताना कसं करू? भावशुद्ध, शुद्ध भाव करून, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. आपणाला नामस्मरण करत असताना, नामचिंतन करत असताना गिरीधर लालतो भाव का भुका. नामस्मरण करत असताना त्याच्यामध्ये भाव पाहिजे.
भाव जर नसेल तर ते जसं व्यर्थ आहे. म्हणून आम्ही कसा पद्धतीने नामस्मरण करतो, केलं भावशुद्ध नामावळी, आणि ते नामावळी गात असताना हर्षे नाचू पिटू टाळी, आनंदाने नाचू उड्या मारू टाळी वाजू. मग नामस्मरण करत असताना टाळी वाजवून, टाळ वाजवून, उभा असलं तर उड्या मारून, नाना प्रकारच्या पावल्या खेळून डोलून, असे अनेकविध प्रकार नामस्मरण करत असताना करायचे असतात. हर्षे नाचू पिटू टाळी, टाळी पिटू म्हणजे टाळी वाजू, घालू पाया तळी कळी काळ त्याबळी. अशा पद्धतीने जे नामस्मरण करतात ना, शुद्ध भावाने नामस्मरण करतात, टाळी वाजवतात, नाचतात. मग त्या नामधारकाच्या ठिकाणी कोणती शक्ती, कोणतं सामर्थ्य येतं, तर घालू पाया तळी कळी काळ त्यावेळी. कळी काळाला पायाखाली तुडवण्याची शक्ती, सामर्थ्य अशा शुद्धपणाने नामस्मरण करण्याच्या ठिकाणी येतं. म्हणून घालूत पायातळी कळी काळ त्यावेळी. आणखीन आम्हाला नामस्मरणाचं फल कोणत्या पद्धतीने मिळालं? सर्व जगावर कामक्रोधाची सत्ता आहे, अंमल आहे. सर्व जग हे कामक्रोधाच्या अधीन आहे. महाराज सांगतात, आम्ही नामधारक, आम्ही भक्त मंडळी आहोत ना, हे कामक्रोध आमच्या अंकित झालेले आहेत. कामक्रोध बंदी खाणी, तुका म्हणे दिले दोन्ही, या इंद्रियाचे धनी, सर्व इंद्रियांचे धनी म्हणजे मालक. आम्ही गोसावी, गो नाम इंद्रिये, आणि स्वामी, त्या सर्व इंद्रियांचे आम्ही स्वामी म्हणजे मालक. मालकाच्या अधीन जसे सर्व कामगार असतात ना, तसे सर्व इंद्रिये जयाचे आपैते होती, आपलेशे होतात. अशा पद्धतीने या इंद्रियांना आम्ही काय केलं, अंकित केलेलं आहे. म्हणून इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. गरजो हरीचे पवाडे, मिळवू वैष्णव बागडे, पाझर रोकडे, काढू पाषाणामध्ये विठ्ठल 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 विठ्ठल. आज आपला हा उत्सवामध्ये होणारी कीर्तन सेवा. आता या भूमीबद्दल काय बोलावं? जसं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 4 धाम, सप्तपुर्या, 12 ज्योतिर्लिंग, अशा देवसंतांच्या वास्तव्याने पुनीत पवित्र झालेली अशी जे स्थानं आहेत, जेथे वैष्णवांचा वास, धन्य भूमी, पुण्यदेश, पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. ज्या ठिकाणी भगवान परमात्मा वास्तव्य करतात किंवा हरिभक्त हरिवैष्णव त्या ठिकाणी काय करतात, जन्म घेतात. अर्थात ती भूमी पवित्र म्हणून सांगितलेली आहे. 4 धाम आहेत, 12 ज्योतिर्लिंग, सप्तपुर्या, आपल्या वारकरी संप्रदायाची काही स्थानं आहेत. पंढरपूर, पैठण, देहू, आळंदी, हे जसे मान्यवर स्थानं आहेत ना, अगदी त्याच तोलामोलाचं नवे त्याच ओळीमध्ये ज्या स्थानाची गणना होते करावी लागेल. आणि नाही केलं तर मग ते आपलं अज्ञान ठरेल. मग आपणाला यथार्थ भारतीय संस्कृती कळाली नाही असं म्हणावं लागेल. का बोलतोय? जेव्हा मी श्री संत भामदास महाराज यांच्या, बेलापूरकर महाराजांच्या मंदिरामध्ये प्रवेश केला, या ठिकाणी आमच्याबरोबर आले माझे गुरुबंधू नंदकिशोर महाराज खरात, की जे आपल्याच भूमीचे आहेत, पण येणं घडलेलं नव्हतं. म्हटलं इथं पंढरपूरमध्ये आल्यासारखंच वाटतंय की. संपलं. एका वाक्यामध्ये गौरव. जसा मंदिरामध्ये प्रवेश केल्याबरोबर पंढरपूरमध्ये आल्यासारखं वाटतंय. बस इथं आल्याच्या नंतर ह्या सर्व वौऱ्या, या ठिकाणी प्रवरा मातेचं स्थान, का फेडीत पापता पोखिता तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे, काय गंगा मातेचं वर्णन केलेलं आहे. जी प्रवरा माता, तिच्या कुशीमध्ये वसलेलं हे क्षेत्र, आणि या क्षेत्रामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश, आपण ज्यांना हरिहर, केशव, गोविंद या उपाधीने, या उपमेने हे स्थान पुनीत आहे.
त्याचप्रमाणे आवर्जून आणखीन उल्लेख करावा लागेल की या ठिकाणच्या 2 परंपरा, व्यासांची, दुसरी बेलापूरकरांची. आपल्या संस्कृतीमध्ये आता परमपूजनीय गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या रूपाने व्यास परंपरेचा काय उत्कर्ष झाला आपण अनुभवतोय. की पूर्वी स्वामीजींनी आम्ही आळंदीला असल्यापासून पाहतोय वेद विद्यालयाची स्थापना वगैरे, तेव्हा साधकांना भोजनाची खूप अडचण असायची. तर इंद्राणीच्या पलीकडे चैतन्य आश्रमामध्ये स्वामीजींनी अनेक साधकांची भोजनाची व्यवस्था तेव्हापासून केलेली. आम्हाला झाली 30-32 वर्ष. त्यानंतर स्वामीजी पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्यही होते. त्यानंतर अनेक दृष्टीने स्वामीजींचं मोठेपण आहे. पण आता प्रामुख्याने अलीकडचं वर्णन आपल्याला करावं लागेल की गेले 500 वर्षाचा कलंक पुसून अयोध्येमध्ये जे प्रभू रामचंद्रांचं भव्य दिव्य मंदिर निर्माण झालं. आपल्यापैकी कोणी पाहिलं असेल, कोणी पाहिलं नसेल, टी व्हीवर पाहिलं असेल, पण आम्हाला ते मंदिर प्रत्यक्ष पाहण्याचा योग नवे त्याचा जो उद्घाटन समारंभ होता, मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होता, त्याला उपस्थित राहण्याचं भाग्य लाभलं. खूप आता ते मंदिर पाहिलं, बहुतेक सर्वजण गेलेले रडले. सर्वांना तो काळ आठवत होता, इतिहास आठवत होता. कशा पद्धतीने रामलल्ला छोट्याशा एखाद्या घिसाड्याच्या टेंटमध्ये असल्यासारखे राहत होते. जाणाराला हिंदूंनासुद्धा शरम वाटावी, लाज वाटावी, खाली मान घालावी लागत होती तिथं गेल्याच्या नंतर. असे प्रभू रामचंद्र दयनीय अवस्थेमध्ये त्या टेंटमध्ये होते. पण आपल्या पिढीमध्ये प्रभू रामचंद्र भव्य देवाच्या मंदिरामध्ये स्थानापन्न झाले. आता ते आपण सर्व वर्णन ऐकता पाहता. पण या सर्व मंदिराचे शिल्पकार जर कोण असतील तर आपल्या बेलापूर भूमीचे सुपुत्र. बेलापूरकरांना जाण नाही असं मी म्हणणार नाही, आहेच. स्वामीजी या ठिकाणी जेव्हा आले तर सर्वांनी भरभरून दान दिलं. आपणाला अभिमान नाही असं कसं म्हणता येईल, आहेच. त्याचप्रमाणे स्वामीजींचं आणखीन मोठं भाग्य. अरे देशाच्या पंतप्रधानांचा उपवास आदरणीय मोदीजींना जर आपण टी व्हीवर पाहिलं तर आनंद वाटतो, हर्ष वाटतो. जे हिंदू आहेत ते, आता जे नाहीत त्यांना काहीतरी उणीव दिसणारे, राजकीय चष्म्यातून ते पाहणारे, काही त्यांचा स्वार्थ, वैयक्तिक स्वार्थ, कौटुंबिक स्वार्थ असू शकतो. आपणाला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही. पण आम्हा मंडळीचा कोणताही स्वार्थ नाही. फक्त आमचा स्वार्थ जर असेल तर आमची संस्कृती, आमचा धर्म त्याचे रक्षक. परत कोणी म्हणलं त्याने काय पोट भरतं? हो, धर्मरक्षणाने, धर्माच्या आचरणाने पोट भरतं. आचरता कर्म भरे पोट राहे धर्म, भरे पोट राहे धर्म, भरे पोट राहे धर्म. आचरता धर्म भरे पोट राहे धर्म, भरे पोट राहे धर्म, भरे पोट राहे धर्म. आचरता कर्म भरे पोट राहे धर्म, भरे पोट राहे धर्म, भरे पोट राहे धर्म. पोट धर्म भरे राहे पोट धर्म भरे, राहे पोट धर्म भरे. कर्म आचरता धर्म आचरता पोट भरे. आता तुमचा तुकोबाऱ्यांच्या वचनावर विश्वास नाही, त्याला आम्ही काय करू? तुम्हाला गर्व आहे, आम्ही करतो, तुम्ही काय करता? अरे अन्न मानधन हे तो प्रारब्ध अधीन. तुम्ही व्यवहारामध्ये किती धडपड करा, प्रारब्धामध्ये नसेल तर अन्न मिळत नाही. तुम्हाला वाटतं धर्म किंवा देव आम्हाला अन्न देत नाही. आता त्याच्याकरता जगद्गुरू तुकोबाऱ्यांच्या वचनाचा विचार लोकांना पटलेलाच नाही. महाराजांनी आपल्या धर्मपत्नीला उपदेश करत असताना सांगितलेलं आहे,
नको चिंता करू वश्राया पोटाची, नको चिंता करू वस्त्रया पोटाची, नको चिंता करू वश्राया पोटाची, नको चिंता करू वस्त्रया पोटाची, माऊलिया मोची पांडुरंग, माऊलिया मोठी पांडुरंग, माऊलिया मोठी पांडुरंग. अरे कितीतरी प्रमाणे जे लोक आम्हाला विचारतात ना, धर्माच्या आचरण पोट भरतं का, धर्माच्या आचरण पोट भरतं का, उगाला आम्ही तोंडावर लागत नाही. ते फेसबुक आणि व्हॉट्सअपला तिथं काय शहाणे नसतात, तिथं मूर्ख असतात, ते वचवच बोलतात. आणि एखादा महाराज, आता आमचं काय आहे ते महाराज या नावाने येतं ना, मग तर लय तुटून पडतं. खरं तर त्यांचा मोठा डाव आहे की हे कीर्तन संस्था, हे भजन संस्था, ही वाऱ्या ह्या मोडीत निघाल्या पाहिजेत. खूप मोठा डाव आहे, खूप मोठा षडयंत्र आहे. अरे तुम्ही काय, तुमचा बाप जरी खरी आला औरंगजेब, तरीसुद्धा हे भजन कीर्तन, कथा कीर्तन ह्या वाऱ्या बंद पडणार नाहीत. भरपूर प्रयत्न झाले त्याच्याकरता, नाही बंद. तुमच्याने काय बंद पडणार आहेत. म्हणतात ना, कावळ्याच्या शोपण ढोर मरत नाही, नाहीच मारणार. आम्हाला विचारतात धर्माचे आचरण का होतं, राम मंदिरानं पोट भरतं का, राम मंदिरानं पोट भरतं का. अरे राम मंदिराच्या योगाने लाखो लोकांचं पोट भरतं. आम्ही ते सिद्ध करून देऊ. त्या वेळेला बोललो, त्या वेळेला सांगितलं. अनेकांनी म्हटलं राम मंदिर बांधलं म्हणजे काय पोट भरतं का लोकांचं पोट भरतं का. लाखो लोक राम मंदिराच्या जीवावर जगतात. देवा, उत्तर प्रदेशामध्ये सुबत्ता नाही, तिकडे काही नाही. तुम्ही शेती पहा, काही पिकत नाही. त्या लोकांचं सौर अवलंबून या पर्यटनावर आहे. आपण जे भाविक जातो ना, आता ते त्यांनी लय लोकांना लुबाडू नये, हा हे त्याच्यामध्ये हेतू आहे. आता काय करावं, चला. पण त्यांचंही पोट त्याच्यावर अवलंबून आहे. तिथल्या धर्मशाळा असतील, तिथले अनेक सेवक आहेत. आम्ही जेव्हा अयोध्येला गेलो, बाबा 50-50 जण त्या ठिकाणची मुलं, आम्हाला सेवा द्या, आम्ही काम करतो. धान्य आणून देणं वगैरे, किराणा आणून देणं, नाही का पोट भरत त्यांचं. दुसरं काय त्यांना धंदा आहे, काय उद्योग. तिथली रिक्षावाली, तिथल्या नावावाली, काय काय सांगू तुम्हाला, ते दुकानदार मंडळी, सर्वांचं पोट भरतं. पोट भरतं मग काय भगवंताने तुमच्या अंगात काही न करता आणून टाकावं का. तर त्या ठिकाणी मंदिराच्या योगाने पोट भरतं. भगवान परमात्म्याचं ध्यान केलं, नामस्मरण केलं, चिंतन केलं, तर देव झाला ऋणी पुरविता. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासति तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. भगवान सांगतात, जो माझ्या अनन्य भावाने, अनन्य चित्ताने काय करतो, चिंतन करतो ना, बस त्याचा योगक्षेम मी चालवतो, असं सांगितलं जातं. एक पुराणी बुवा आपल्या राजाला रोज जाऊन एक गीतेतला श्लोक समजावून द्यायचा, पाठ द्यायचा. मग राजाने काय करायचं, तो श्लोक ऐकल्यानंतर आपले गुरु म्हणून, व्यास म्हणून त्यांना काही द्रव्य द्यायचं, काही अन्नधान्य द्यायचं, आणि मग त्यांनी यायचं. मग आपलं ते कुटुंबाचा निर्वाह चालायचा, रोजचा प्रकार. याने सकाळी आपलं जायचं, श्लोक सांगायचा, प्रवचन करायचं, त्यांनी आपली दक्षिणा द्यायची, यांनी यायचं, आणि मग आपलं त्या ठिकाणी कुटुंबाचा निर्वाह चालवायचा. 9व्या अध्यायामधला हा श्लोक आला, अनन्याश्चिंतयन्तो माम. भूदेवांनी प्रवचन केलं. राजाने त्या दिवशी भूदेवांना दान नाही दिलं, दक्षिणा नाही दिली, तशीच निघून आले. दुसऱ्या दिवशी गेले, पुन्हा प्रवचन केलं. म्हणजे मला कालचा विषय समजला नाही, समजावून द्या. पुन्हा त्या ठिकाणी तो विषय सांगितला, अनन्याश्चिंतयन्तो माम. म्हणजे महाराज, आपण 8 अध्याय, 9वा अध्याय अर्धा झाला तो ऐकला, पण या श्लोकाचा अर्थ तुम्हाला कळाला नाही म्हणे. राजा काय म्हटला पुरोहितांना, महाराजांना, की मला तुम्ही जो हा अर्थ सांगता तो मला पटत नाही, माझं समाधान होत नाही. माझं समाधान होईल तर मी तुम्हाला दान देणार, दक्षिणा देणार. 2-3 दिवस झाले कुटुंबाची उपासमार होऊ लागली. बरं होय ना का, पण ब्राह्मण देवा विद्वान पंडित होते, त्यांना खंत वाटू लागली की आपण सर्व ग्रंथाचं परिशीलन करून त्या ठिकाणी व्याकरणाच्या आधाराने, पदाच्या आधाराने सर्व आपण अर्थ सांगतोय, अर्थ तर असाच आहे. आणि मग राजा तर म्हणतोय मला अर्थ पटत नाही. 3 दिवस झाले आणि मग कुटुंबाची उपासमार होऊ लागली. खिन्न मनाने बसली, काय करावं, सचिंत अवस्थेमध्ये बसले. मग घरामध्ये छोटीशी मुलगी होती. बाबा
2 दिवसापासून पाहते की तुम्ही एवढे समाधानी वृत्तीने राहणारे, कधी तुमच्या चेहऱ्यावर खिन्नता दिसली नाही मला. 2 दिवसापासून मात्र ती खिन्नता दिसते. का बरं तुम्ही खिन्न आहात? आता लहान मुलीला काय सांगावं? बाई, तुझा विषय नाही, तू शांत राहा, सांगा तर म्हणे. मग तिने सर्व सांगितलं की आज आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो, तो राजा जो आपल्याला देतो ना, द्रव्यदान दक्षिणा देतो ना, काय अन्नधान्य देतो ना, त्याच्यापर्यंत चालतो. पण 3 दिवसापासून आपल्या कुटुंबाची उपवासमार चालू आहे. त्याचं कारण असं आहे की मी रोज राजांना जे प्रवचन देत होतो, जो श्लोक सांगत होतो, कधी राजाने या श्लोकाचा अर्थ बरोबर नाही, मला आवडला नाही असं म्हटलं नाही. मात्र 9व्या अध्यायामधला हा जो श्लोक आला ना, अनन्यश्चिंतयन्तो माम, आणि हा जेव्हा श्लोक सांगितला, राजाने सांगितलं मला अर्थ पटला नाही. तुम्ही कसा अर्थ सांगितला? मग सांगितलं की अनन्य भावाने जो माझं चिंतन करतो त्याचा योगक्षेमी वाहतो. चुकलं तुमचं. काय म्हटली मुलगी? आता राजा म्हणे का, त्याने एवढं ऐकलं तरी होतं. छोटीशी घरातली मुलगी जर म्हटली बापाला तुमचं चुकलं, कसं वाटेल बरं बापाला? मुलगा जरा म्हणला बाबा तुमचं चुकलं, तर कसं वाटेल बरं? बाई, चुकलं म्हणजे कसं? आता ती पंडिताचीच होती ना. तिने सांगितलं की भगवान सांगतात मी योगक्षेम त्या ठिकाणी वाहतो, जो माझ्या अनन्य भावाने चिंतन करतो. तुम्ही जे भगवंताची सेवा करता, कशी करता? अनन्य भावाने. मग हे जर आहे तर तुम्ही जे राजाला रोज श्लोक घेऊन जाता आणि प्रवचन सांगता, तो श्लोक समजावून देता, काहीतरी द्रव्याची इच्छा, त्याच्या अपेक्षा त्याच्या मागे आहे ना. आणि मग जोपर्यंत तुम्हाला अपेक्षा आहे तोपर्यंत मग योगक्षेम वहाम्यम या श्लोकाचा अर्थ तुम्हाला कळाला नाही. शब्दाचा अर्थ करून सांगून करायचं काय? प्रत्यक्ष आचरणामध्ये, वृत्तीमध्ये आलं पाहिजे ना. आज आमचे सर्व कीर्तन शब्दाचा अर्थ चालला आहे, मात्र लोका सांगे. आपल्याकडे मात्र तो अर्थ आपण लावून घेत नाही. सगळं आपण लोकांना सांगत असतो. म्हणले बाबा, ज्याला त्या ठिकाणी भगवान परमात्मा योगक्षेम वाहतो हे ज्याला कळालं आहे, अनन्य भावन चिंतन करतो ज्याला कळालं आहे, तो लोकांच्या दारामध्ये जाईलच कशाला भिक्षापात्र घेऊन? खाडकन डोळे उघडले आणि जाऊन सांगा राजाला आज आलो आहे, आणि त्याला सांगा मला श्लोकाचा अर्थ कळाला आहे, आता मी तुझ्या दारात परत येणार नाही. जेव्हा त्या ठिकाणी गेले, सांगितलं आज मला अर्थ कळाला आहे, आता याच्यानंतर तुझ्या दारात येणार नाही. आणि मग तो राजा पाय पडायला लागला की आता तुम्हाला अर्थ कळाला. सांगायचं कारण असं आहे की अहो भगवान परमात्म्याचं अनन्य भावने चिंतन केलं तर धर्माचं आचरण केल्याच्या नंतर तो भगवान परमात्मा आपला योगक्षम चालवतो ना. पण हे लोक एवढे उतावळे झाले की ज्यांचा धर्मावर, धर्मसंस्कृतीवर, ईश्वरावर अजिबात विश्वास नाही. प्रत्येकाला असा गर्व, प्रत्येकाला असा पाठा झालेला आहे की हे सर्व जे आम्ही करतो आहे, आमचा संसार प्रपंच आम्ही चालवतो, तुम्ही काय चालवता? असा आहे. भगवान परमात्मा सर्वांच्यावर दयाभाव करून आहे बरं का. कसं आहे, 2 प्रकारचे लोक आहेत, दैवी संपत्तीचे, आसुरी संपत्तीचे. दैवी लोकांना तो सांभाळतो, तसा आसुरांना तोच सांभाळतो, फक्त पायली भरेपर्यंत. आता कोणकोणत्या आसुराच्या पंक्तीमध्ये बसता आपल्यापैकी माहिती नाही, पण पायली भरेपर्यंत आसुराला सुद्धा तो सांभाळतो. आसुराने तुम्ही किती म्हणू द्या, आम्ही करतो आम्ही करतो आम्ही करतो. माझा विस्तार थोडासा याच्याकरता झाला की 500 वर्षाचा कलंक पुसून राम मंदिर उभं राहिलं, आणि ते सहजासहजी उभं राहिलं नाही. त्याच्याकरता फास युक्त्या क्लुप्त्या कराव्या लागल्या, खूप नाराजी ओढून घ्यावी लागली. ठीक आहे, जे रामाला मानत नाहीत इतर धर्मीय लोक, त्यांची नाराजी होईल, आपण साहजिक मान्य करू शकतो. पण त्या वृत्तीचे आहेत तर हिंदू, पण वृत्ती कशाची? यवनांची. यवनी वृत्तीच्या लोकांना मात्र त्याचं दुःखच झालं, त्यांना फार त्याचा आनंद वाटला नाही. आणि मग त्या यवनी वृत्तीच्या लोकांनी बहिष्कार टाकला. मला क्षमा करा, मला क्षमा करा, अजून मी तुम्हाला सांगतो क्षमा करा. आपण धर्मसंस्कृती, धर्माचे आचार्य जे आहेत त्यांना मानणारेच आहोत, मी मानणार आहे, माझी श्रद्धा आहे. पण तरीसुद्धा जे जे यवनी वृत्तीचे म्हणतोय, भले ते आचार्य असले तरी खरं तर त्यांच्याकडून तो दोष व्हायला नको होता, पण तो झाला. त्याच्यानंतर काही वक्तव्य आपल्या कानावर आले. चला बाबा, फार मोठ्या कष्टाने हे मंदिर निर्माण झालं, त्याच्यामध्ये अनेकांची जी वाटे आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्या स्वामीजींचा वाटा आहे.
ती आहे. मला हे सांगायचं आहे की भाग्य असं की पुन्हा भगवान कृष्णांची जन्मभूमी. अरे तिथं गेल्याच्या नंतर अंगाचं असं तिळपापड होतो, लाईव्ह होते. मग सांगू तुम्हाला, नेहमी वाक्य बोललं जातं. आज 15 ऑगस्ट 78 आपला भारतीय स्वातंत्र्याचा वर्धापन दिन आपण साजरा केला. आम्ही सकाळी भाषणं ऐकली मुलांचे, तिथं आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे. आणि मग ते म्हटले की आपण इतिहास घडवा. मुलांना शिकवत होते इतिहास घडवा. मी बोलताना सांगितलं, इतिहास तोच घडवू शकतो ज्याला इतिहासाचं ज्ञान आहे. तो ज्याला इतिहासाचं ज्ञान नाही ना, जो इतिहासाचा अभ्यास करत नाही ना, इतिहास म्हणजे काय, हे असं घडलं, इह इतिहास, इथे असं घडलं, पूर्वी असं घडलं. जो त्या ठिकाणी इतिहासाचं त्या ठिकाणी अवलोकन करत नाही ना, त्याला इतिहास घडवता येत नाही, तो इतिहास रचू शकत नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास रचला, इतिहास घडवला. महाराजांची जी बंडखोर वृत्ती तयार झाली ना, जिजाऊ साहेबांनी जी करून घेतली ना, राम कृष्णांच्या, हनुमंतरायांच्या, कर्णाच्या या शूरवीरांच्या गोष्टी सांगून त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या ठिकाणी शौर्य, त्या ठिकाणी हिंदू तेज हे जागवलं जिजाऊ मातेने. आणि मग शिवाजी महाराज त्या ठिकाणी बंड करून उठलेले आहेत. 5 पातशाह्याच्या विरुद्ध बंड करणं हे सोपं नाही. इतिहास रचणं म्हणून शिवाजी महाराजांनी सर्व इतिहासाचं अवलोकन केलेलं आहे. महाराजांच्या अगोदर जवळजवळ 350 वर्ष ही भूमी यवनांच्या घोड्याच्या टापाखाली चिरडली जात होती, भरडली जात होती. महाराजांनी सर्व इतिहासाचं अवलोकन करून मग महाराजांनी इतिहास रचला. आपल्याला 150 वर्षे इंग्रजांच्या अधीन असणारी भूमी, नुसतं भारतीय स्वातंत्र्य, भारतीय स्वातंत्र्य. अरे पण स्वातंत्र्य कोणापासून, कसं पारतंत्र्य झालं होतं, पारतंत्र्यामध्ये जाण्याकरता आपल्या लोकांचं काय काय दोष घडले होते, आहे याचं ज्ञान? पारतंत्र्यामध्ये आपले लोक त्या ठिकाणी कसे वागत होते, किती त्या ठिकाणी अधीन झालेले होते. या लोकांना आपली भूमी आहे, आपल्याला स्वातंत्र्य गरजेचं हे सांगण्याकरता 150 वर्ष लागावेत. 150 वर्ष म्हणजे 6-7 पिढ्या, 7 पिढ्या त्या ठिकाणी जागर करावा लागला महापुरुषांना. अरे बाबा, ही भूमी आपली आहे. ही इंग्रजी आले, व्यापारी म्हणून आले, मालक म्हणून त्या ठिकाणी राहिलेत. आपल्याला यांनी काय केलं आहे, गुलाम केलं, गुलाम केलं. गुलामगिरीत किती जगता, पण ज्यांना गुलाम म्हणून जगायची सवय लागली ना, त्याला पुन्हा मालक होण्याची इच्छा राहत नाही. जो गुलाम म्हणून जगायचं ज्याला वळण पडलेलं आहे ना, गुलाम म्हणून काय झालं, एक असा एका मालकाच्या श्रीमंताच्या घरी पुरी ना एक पानके पाणी व्हायला असायची, ते टिपाखालीने म्हणजे आपले घागर घेऊन, ती याची घागर तांब्याची नाही हो, हा कावडी म्हणा, आपले ते पत्र्याचे डबे किंवा पत्र्याची अशी घागर घेऊन त्या ठिकाणी काय करायचं, रोज व्हायची, घागरीने पाणी व्हायचं, घागरीने पाणी व्हायचं, घागरीने पाणी व्हायचं. आता त्याचं नाव काय सांगू, जाऊ द्या, राम्या. आपण सांगितलेलं बरं, कशाला तुमचं नाव घेऊ, राम्या गडी. घागरीला त्या ठिकाणी आणायचं पाणी, ते भरायची, रांजणं भरायची, हौदं भरायची, रानं भरायची, हौदं भरायची. मालक होता, मला राम्या, तुला जर त्या ठिकाणी ईश्वर देव प्रसन्न झाला तर तू काय मागशील बरं, काय मागशील बरं, तू देवाला काय मागशील बरं. त्याने सांगितलं, मालक मला देव प्रसन्न होणारच नाही, पण झालाच तर मी देवाला सांगेन की सोन्याची घागर दे आणि त्या सोन्याच्या घागरीने तुमच्या रानामध्ये पाणी भरीन. वारे राम्या, गुलाम असा कुठं म्हणतो की त्या ठिकाणी ईश्वर प्रसन्न झाला तर मला देशाचा पंतप्रधान कर, मी देशाचा मालक होऊन राहील. गुलामाची वृत्ती, गुलामच, तो त्याच्या पलीकडे जाणारच नाही, तो त्याच्या पलीकडे जाणारच नाही. अशी परंपरेने आपली भारतीयांची वृत्ती आहे. देवा, इतिहासाबद्दल कधी त्या ठिकाणी अशी चेतना निर्माण होणारच नाही, असा क्रोध निर्माण होणारच नाही, क्रोध निर्माण होणारच नाही. म्हणून इतिहास, आज भारतीय स्वातंत्र्याचा आपण 78वा वर्धापन दिन करत असताना मुलांना सांगितलं की इतिहास तोच घडू शकतो, तोच रचू शकतो ज्याला इतिहासाचं ज्ञान आहे. आणि हिंदू लोकांची नेहमीची अडचण आहे, ती इतिहास विसरतात.
इतिहास विसरतात. आणि ते इतिहास विसरला म्हणून एक शब्दप्रयोग नेहमी होतो, सर्व धर्म समभाव. असू द्या गाड्या, या देशामध्ये राहतात, सर्व धर्म समभाव तुमची वृत्ती असेल तर चांगलं आहे, चांगलं नाही पण म्हणायचं, पण ध्यानात ठेवा, सर्व धर्म समभाव हा शब्द प्रयोग फक्त आणि फक्त हिंदू लोक बोलतात. एक तरी ख्रिश्चन किंवा एक तरी मुस्लिम या वक्तव्यावर आहे का पहा, हे वाक्य बोलतोय का? बोलत असला तर मला दाखवा, कीर्तन बंद करतो. एखादा मुस्लिम जर त्याच्या भाषणामध्ये, त्याच्या लेखनामध्ये सर्व धर्म समभाव, जसा मुस्लिम तसा हिंदू तसाच ख्रिश्चन, एखादा जर ख्रिश्चन असं म्हणत असेल की जसा ख्रिश्चन धर्म तसाच हिंदू धर्म, असाच पद्धतीने जर म्हणत असेल ना सर्व धर्म समभाव, त्याला काय हरकत आहे? आपण देवाच्या मंदिरामध्ये गेलो पाहिजेत, काय हरकत आहे? अरे हरकत तुम्हाला सांगतोय, 97 कीर्तन आहेत, त्यांचे नमाजाचे काही वेळा ठरलेल्या, चांगली गोष्ट आहे, चांगलं ते चांगलंच, ते त्यांच्या वेळा चुकवत नाहीत. आपलं फार मागं पुढं होत असतं, काय हरकत नाही. मग आता कसं असतं, काय योग झालेत काय नो, जिथं मुख्य मंदिर असेल ना, देवालय असेल ना गावाचं, तिथं ती मस्जिद, आणि एक जण जरी त्या ठिकाणी बांग करायचं, एकच जण असतो, मग त्याच्याकरता स्पीकर कशा करता? कबीर महाराज बोलतात, मुल्ला होकर बांग पुकारे, ओ का अल्लाह बहेर आहे. हां, त्या ठिकाणी मोठ्याने बांग त्या देखून तो तर बाहेर आहे का, त्याला काय कळत नाही का? आता आपल्याला माईक स्पीकर का, हजारो लोक असतात, एकट्याचा आवाज तिथपर्यंत जाऊ शकत नाही, गरजेचं आहे. एकट्याकरता काय गरजेचं आहे बरं, अशा नका. पण जेव्हा 97 कीर्तनाची वेळा झाल्यात, आणि नेमकं ते 7:30 अशी काहीतरी वेळ आहे, नेम बोलायला सुरुवात, आणि नेमकं, आणि मग तर मोठ्याने जोराने ओरडायला सुरुवात होती, जोराने. हे सर्व धर्म समभावाचं लक्षण आहे का? सर्व धर्म समभाव जर म्हणत असाल तर बाबा तुमचं कीर्तन चाललंय ना, मग बिना स्पीकरची तुझा आजान करू शकतो ना, प्रार्थना करू शकतो ना. माणुसकीत जर असेल, सामाजिक दृष्टिकोनात जर असेल, सर्व धर्म समभाव हा जर शब्दप्रयोग असेल, तर तुमचं जर कथा कीर्तन चाललंय तर आम्ही विक्षेप का करावा? आपण सर्व सारखेच असं म्हटलं तर नाही. मग तिथं म्हटलं आमचं मांडायचं हिंदू धर्मियांची गुलामी वृत्ती, आणि त्या गुलामी वृत्तीतून हा शब्द आहे सर्व धर्म समभाव. आणि या सर्व धर्म समभाव या घोषणेने, या वृत्तीने यवनांनी राज्य केलं आणि इंग्रजांनी राज्य केलं. आता अजून पुढं काय वाढवून ठेवलं आहे काय माहिती. अनेक जणांच्या काही घोषणा होऊ लागल्यात की भारत देशाचा बांगलादेश झाला पाहिजे, काही जणांचे मनसुबे आहेत. खरं तर लोकांनी ओळखले पाहिजेत, हे वाक्य ओळखले पाहिजेत की जेव्हा भारताचा बांगलादेश होण्याची इच्छा आहे, काही लोकांचा त्या ठिकाणी महाराष्ट्राचा मणिपूर करण्याची इच्छा आहे, मणिपूरला जी दंगल झाली ती करण्याची इच्छा आहे, आणि तरीसुद्धा लोक गोलामासारखे खाली मान घालून येत, तरीसुद्धा खाली मान घालून येत. मी काय एवढी बडबड केली बरं? ते राम मंदिरामुळं ना. अजूनही राम मंदिर काय आमच्या अंगातून गेलं नाही. ते अंगात देव आले की जात नाहीत ना परत लवकर. राम आमच्या अंगातच आलेलं आहे, त्याला काय करावं. आज का बोलतोय स्वामींच्या भूमीत, म्हणून मन मोकळेपणाने बोलायला लागलो की या भूमीने रामप्रभूंना मंदिरामध्ये बसवलं आहे. स्वामींची महत्त्वाची भूमिका आहे. आता आपल्या घटनेप्रमाणे तो न्यास करावा लागतो, अनेक जण असतात, प्रत्येकाचं कर्तव्य आहे, कार्य आहे. पण स्वामीजी खूप त्यांचं भाग्य, लक्ष्मीपुत्र आहेत, हे का नाही, लक्ष्मीपुत्र आहे स्वामीजी. कोट्यावधीचं दान, अरे 15 दिवसामध्ये अपेक्षा होती किती, 1500 कोटी मिळावेत, 3000 कोटी, मला वाटतं त्याहीपेक्षा पुढे आकडा गेलेला होता. 3-4 हजार कोटी रुपये राम मंदिराकरता मिळाले, आणि कोट्यावधीचं दान त्या ठिकाणी चालूही आहे, कारण स्वामीजी कोषाध्यक्ष आहेत. कोष कोणाकडे येत नाही, लक्ष्मी कोणालाही प्रसन्न होत नाही. स्वामीजी लक्ष्मीपुत्र आहेत, आणि स्वामीजी लक्ष्मीपुत्र आहेत, आणि ते बेलापूरचे पुत्र आहेत, हे का नाही.
बेलापूरचे पुत्र आहेत, म्हणजे बेलापूर लक्ष्मी आहे, बेलापूरचे पुत्र आहेत. व्यासांची जी परंपरा आहे श्रीमद भागवताची आणि बेलापूरकरांची परंपरा, वारकरी संप्रदायामध्ये जे काही मान्यवर फड आहेत, जे काही संस्थान आहेत, हे वास्कर, देहूकर, आजरेकर 300 वर्षाच्या परंपरा आहेत. 10 12 पिढ्या झाल्या यांच्या. हे आपल्यासारखे कीर्तनकार काय आले गेले, बाप कीर्तनकार तर पोरगा वेगळ्या ठिकाणी, हे आपलं चाललं आहे. पण हे फडकरी मंडळीत त्या परंपरेने, आता आम्ही जेव्हा बेलापूरकर महाराजांच्या मठामध्ये आश्रमामध्ये गेलो होतो, तिथं गेल्याच्या नंतर सांगितलं की हे आमचे वडील, त्यांचे वडील, त्यांचे वडील, आजोबा पणजोबा 5 पिढ्या, मग त्यांचे ते गुरु, मग आंबेडकर महाराजांची परंपरा आहे का आपल्याला सांगायला आहे. म्हणून अशा परंपरेने जे काही स्थान आहेत त्याला फड म्हणतात, त्याला संस्थान म्हणतात. आणि अशा पद्धतीने बेलापूरकर निवृत्तीनाथ महाराजांच्या सेवेमध्ये आहेत, बेलापूरकर एकनाथ महाराजांच्या सेवेमध्ये आहेत, बेलापूरकर पांडुरंगाच्या सेवेमध्ये आहेत, बेलापूरकर आंबेडकर महाराजांची परंपरा आहे त्या परंपरेशी संबंधित आहेत. एकंदर 8 महिन्याची फिरस्ती होते या मंडळीची. नंदू महाराज किती 8 महिन्याची फिरस्ती. सकाळी नाश्ता एका ठिकाणी, दुपारचं जेवण एका ठिकाणी, संध्याकाळचं भोजन एका ठिकाणी, सगळे वारकरी मंडळी त्यांची देखभाल करायची. चला असं या भूमीने भरपूर दिलं, स्वामीजी दिले, म्हणजे व्यासाची परंपरा. आणि या भूमीने बेलापूरकर महाराजांची, मूळ पुरुष शाहू महाराज बेलापूरकर विद्यमान. आता आम्ही हस्तलिखित ग्रंथ पाहिले महापुरुषांचे, त्या लोकांना काय काम होतं, काय उद्योग होता, त्यांनी हे सर्व ग्रंथ, पूर्वी छापखाने नव्हते, मग हे सर्व लिहून ठेवले, म्हणून आज त्या ठिकाणी आपणाला मिळाले. म्हणून कीर्तन करायला आज आपण जे हे नाही का कीर्तन करायला आपण घेतला की हे जे आपण काढतोय ना, ह्या लोकांनी हे ग्रंथ लिहून ठेवलेत म्हणून आपण काढतोय. म्हणून अशा दोनही परंपरा उज्ज्वलपणाने या भूमीमध्ये आहेत. तसं आता आपण ज्या स्थानावर आहोत, मग आम्हाला सर्व सांगितली बरं का माहिती. आता अत्यंत गडबड झालेली होती, इकडून दात ओठ खात भजन चाललेलं होतं, आम्हाला कळत होतं. आता 2 अभंग झालेले होते, लवकर यायला पाहिजे, आवाजही आला नाही. आमची अडचण आहे की इकडं जा तिकडं जा तिकडं जा, गेलेले लोक त्यांना काय घेणं देणं नसतं, पुढं कीर्तनाला जायचं आहे ते अडवून ठेवतात. पटापटा उरकावं, आम्हाला खवळावं लागतं आहे. उरका कीर्तनाची वेळ झाली, आलोच कसं तरी आलो तर देवाचं दर्शन ते महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी जो विग्रह आहे केशवराजाचा, हरिहर गोविंद, चला शिवपिंड सर्व त्या ठिकाणी दर्शन. आणि अशा पुण्यभूमीमध्ये आज आपला हा उत्सव होतो आहे. थोडंसं मी ही माहिती सांगण्यामध्ये, खरं तर हेच कीर्तन आहे, हे धर्मकीर्तन आहे. समाज जागृती झाली पाहिजे. आज 15 ऑगस्ट आहे आणि या भूमीने आपणाला जे हे असे महापुरुष या परंपरा दिल्यात त्याचंही आपणाला ज्ञान, त्याचा स्वाभिमान असला पाहिजे. खरं तर आम्ही आता जे कीर्तन केलं ते आपण प्रत्येकाने कीर्तन केलं पाहिजे. इथं असं कंबर बांधून नका करू. आपल्या संबंधित लोकांना, नातेवाईकांना, सर्वांना सांगून याचा विस्तार झाला पाहिजे. हा सर्व धर्म समभाव हा शब्द हिंदूच्या तोंडातून निघाला पाहिजे. ज्या दिवशी निघेल ना तो दिवस सोन्याचा असणार आहे, तो दिवस सोन्याचा असणार आहे. म्हणून त्या ठिकाणी उपदेश सर्व सारखे आणि बाकीचे मार्थ स्वार्थाने आपल्या पद्धतीने त्या ठिकाणी रुजवतात. आपण बांगलादेशाचे हिंदू धर्मावर झालेले अत्याचार आपण पाहिलेत. बापाच्या समोर एखाद्या मुलीची विटंबना होत असताना त्या बापाचं अंतःकरण काय जळत असेल. बसलो आपण कीर्तनामध्ये आरामशीर. कीर्तन म्हणजे काय हे जर तुम्हाला नाही सांगायचं मग आमच्या कीर्तनाचा उपयोग तरी काय, आणि किती दिवस हे कीर्तन चालणार आहेत. ह्या पद्धतीने जर वर्तन होऊ लागलं, ह्या पद्धतीने आपण जर गुलाम आपले बांधव व्हायला लागले तर आपल्याला त्यांच्या मागं जावं लागणार आहे का? कोण कीर्तन आपलं होऊन देणार आहे? म्हणून आज कुठेतरी हिंदू लोकांनी या पद्धतीने जागं झालंच पाहिजे आणि प्रत्येक कीर्तनकाराने लोकांना जागं केलंच पाहिजे. भले आपल्यावर एखाद्या पक्षाचे आहात असा आरोप झाला तरी हरकत नाही. कोणी म्हणत तुम्ही हिंदू म्हणता म्हणजे BJPचे, हो BJPचे, काय म्हणणं आहे तुमचं बोला.
जो पक्ष आमच्या हिंदू हिताचा विचार करणार आहे, भले तो BJP असेल, काँग्रेस असेल, नाही तर ते UPमध्ये कोणते आहेत ते आणि समाजवादी, सपा, ते जर उद्या हिंदू हिताचा विचार करायला लागले, आम्ही त्यांची. म्हणून हे सगळं सांगत असताना त्या ठिकाणी हिंदू संस्कृतीची, हिंदू धर्मियांची जागृती अत्यंत महत्त्वाची आहे. आपण जर असं गाफील राहिलो तर आपले सप्ताह बंद करण्याची वेळ आपल्यावर येऊ शकते. कीर्तनकार मंडळी, सप्ताह बंद झाले तर काय कुठं कीर्तन करा, मग तेव्हा पश्चाताप करत बसा. तेव्हा चुकलो नसतं तर तेव्हा चुकलो नसतं, तेव्हा चुकलो. इतिहास असाच आहे आपला. कथा कीर्तन यापूर्वी बंद झालेलेच आहेत. इतिहास कळत असेल तर पहा. थोडासा माझा विचार 2-3 कारणाने मला स्वामींच्याबद्दल बोलायचं होतं. राम मंदिराचं नाव आल्याशिवाय स्वामींचं वर्णन होणार नव्हतं. बेलापूरकरांची परंपरा आहे आणि आज भारतीय स्वातंत्र्याचा 78वा आपण वर्धापन दिन करतो आहे. पण करत असताना आपण आपला इतिहासही विसरता कामा नये की त्या ठिकाणी आपली संस्कृती आपल्या देखतच कशी त्या ठिकाणी गुलाम झाली, कसं परक्याच्या अधीन आपण गेलो, कसे स्वाधीन व्हावं लागलं, कसं आपलं स्वातंत्र्य आपण गमावून बसलो होतो, हा सर्व विचार आपण केला पाहिजे. चला, सेवेकरता जगद्गुरु तुकोबांचा अभंग थोडक्यात बोलायचे. आता मला वेळेमध्ये कसं थांबता येईल पाहतो बा, थांबतो वेळेमध्येच. मी त्याच्यामुळं तर सुरुवातच थोडीशी जलद केलेली आहे, नाही तर एवढी पद्धत माझी नाही आहे जलद करायची. थोडंसं दम आणि शिस्तीने भजन असतं, पण वेळ झाला आहे, पुढे वेळेमध्ये थांबायचं आहे. अभंग चौचिरणी आहे, पण मी शब्दाशा अर्थ सांगून घेतला आहे, म्हणजे मी कीर्तन करूनच टाकलेलं आहे. शब्दाशा तरी भावार्थ सांगावा. आता पुढे कमी अधिक एखाद्या चरणाला न्याय देणं होतं, नाही होतं, वेळ संपला तर थांबावं लागतं. जो सेवेकरता अभंग घेतला आहे तो अभंग आहे जगद्गुरु तुकोबाराने आपला भूतकाळ सांगणारा. काळ 3 आहेत: भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ. भूतकाळ कशाला म्हणतात? मागं जे होऊन गेले असतं, घडलेलं असतं, तो भूतकाळ. वर्तमान काळ, सध्या काय क्रिया चालू आहे ती. आता वर्तमान काळ, मी कीर्तन करतो, आपण कीर्तन ऐकतो, आपण आता सर्व वर्तमान काळामध्ये आहोत. आणि भविष्यकाळ पुढं होणारा. कीर्तन आपल्या घरी जाणार, उद्या आपले काय काय उद्योग व्यवसाय काम असतील ते उद्या परवा महिन्याने, मग त्याला भविष्यकाळ. पुढे काय? आता असं आहे, आपल्याला भूतकाळाची आठवण नाही आणि वर्तमान काळाचं ज्ञान नाही, आपलं भविष्यकाळाचं ज्ञान नाही. म्हणजे भूतकाळामध्ये आपण काय केलं याचं तुम्हाला मला ज्ञान नाही. आता किती वाजलेत? 21 म्हणजे 9:46. आता आज कोणता वार आहे? गुरुवार. काल होता बुधवार. म्हणजे ज्या अर्थी आज तुम्ही गुरुवारी 9:46 इथं मंदिरामध्ये होते, काल 9:46 कुठं होते? आता जे कीर्तनला होते ते होते, तुम्ही तेच म्हणणार आहेत. बरं सांगा, मागच्या गुरुवारी कुठं होते बरं? मागच्या गुरुवारी 9:46. बरे जणांना आठवणार नाही. बरं ठीक आहे, आज आहे 15 ऑगस्ट 2024. 2023मध्ये 15 ऑगस्ट होतं ना? आठवतं आहे का 15 ऑगस्टला नेमकं आपण कुठं होतो? मागच्या वर्षी भूतकाळच आठवण करायची म्हटली तर आपल्याला 8 दिवसात काही काही लोक एवढे बुद्धिवान असतात की काल आपण काय भाजी खाल्ली आठवणार नाही. काल आपण कोणाशी काय बोलत, काय वचन दिलं, काय शब्द दिले, तो म्हटला ना, अरे तो असं म्हटला तर तो विसरूनच गेलो, म्हटला विसरूनच गेलो. गंमत आहे बरं का, तुम्हाला सांगतो. हे आपले सप्ताह होतात. आता गेल्या वर्षी आपला सप्ताह झाला असेल, गेल्या वर्षी आज दशमी आहे ना, दशमीची सेवा झाली असेल. कोणाची सेवा होती बरं? लय तुम्ही कीर्तनाला होत्या सांगताना सांगा, गेल्या वर्षी होते का नाही? दशमी दिवशी कीर्तनाला होते का? म्हणजे सप्ताह झाला, कीर्तनाला होते का? लवकर लवकर बोला, लवकर लवकर थांबायचे. कीर्तनाला होते ना? कोणाचं कीर्तन झालं दशमीला? योगीराज महाराज गोसावी. वा 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 वा. आता हे ठराविक 2-3 जणांनी सांगितलं असेल ना. बरं ठीक आहे, योगीराज महाराज झालं. कोणता अभंग घेतला होता सांगा? योगीराज महाराज कीर्तन होता, अभंग कोणता घेतला होता? आता 0. आणि तरी सुद्धा सप्ताची बैठक बसली की महाराज बदला.
ते कार्यकर्त्याचं पहिलं म्हणणं असतं, जे गेल्या वर्षी महाराज घेतले ना, आता जरा नवीन महाराजांना. म्हणलं नवीन महाराज का? त्या महाराजाने काय सांगितलं ते ध्यानात राहत नाही. अभंग कोणता घेतला होता ते ध्यानात राहत नाही. महाराज कशाला बदला मग? लोकांचं म्हणणं आहे नुसतं महाराज बदला, नुसतं महाराज बदला. महाराज बदला, महाराज बदला. कार्यकर्त्यांनी महाराज बदलले, पत्रिका छापल्या. महाराज कीर्तनाला आले की जे म्हणतात ना महाराज बदला, महाराज कीर्तनाला येणं आणि ते निघून जाणं, बरं का, ते निघून जाणं एकच करतात. काय आपल्याला भूतकाळाचं 1 वर्षाचं आपल्याला आठवणीमध्ये राहत नाही. मग झालं बालपण तर आठवतच नाही. कोणाकोण आठवतं आपलं बालपण सांगा ना. एक 10 वर्षापूर्वीचं काय आठवतं आपणाला? आपल्याला जर या चालू वर्तमानात जन्मातलं जर आपल्याला आठवत नसेल तर मागच्या जन्मामध्ये आपण कोण होतो आपण सांगू शकत नाही. आहे का? जीव सांगू शकत नाही. देव, संत आणि जीव. आता देव आणि संत मात्र मागच्या भूतकाळामध्ये आपण कोण होतो हे ते सांगू शकतात. आता कसं आहे, ते आपण कोण होतो हे सांगू शकतात. आपलं फक्त अनुमानाने काय करावं लागतं, ओळखावं लागतं. एखादा जर त्या ठिकाणी कुत्र्यासारखा, डुकरासारखा वागत असेल, गाढवासारखा वागत असेल तर त्याला म्हणतात ते गाढवा. म्हणजे तो सरळ सरळ मागच्या जन्मामध्ये गाढव होता. चुकून कसा झाला, रॉंग नंबर लागला आणि माणूस झाला. धोतर नेसायला लागला, पॅन्ट घालायला लागला, म्हणून त्याला माणूस म्हणावं लागतं. नाही तर एरवी तो वृत्तीने गाढवच असतो. फक्त आता ते कसं आहे, ते अनुमानून करावं लागतं, अनुमानून म्हणावं लागतं. भगवान सांगतात मागच्या जन्मामध्ये आपण कोण होतो. आता गीतेचा 4था अध्याय त्याची सुरुवात. भगवान सांगतात इमं विवस्वते योगम प्रोक्तवान व्ययम विवस्वान मनवे प्राह मनोरिक्ष्वाकवे ब्रवीत एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदुः स काले नेह महता योगो नष्ट परंतप. हा जो योग आहे पूर्वी मी विवस्वानाला सांगितला, सूर्याने मनूला सांगितला, मनूने इक्ष्वाकाला सांगितला. आणि तोच योग हे सर्व राजर्षी जाणते झाले बरं का. त्यांनी तो आत्मसात केला आणि तो योग नष्ट झालेला होता. तो नष्ट झालेला योग आज मी तुला काय करतोय सांगतोय, त्याला उजाळा देतोय. आता ते अर्जुन होते ते काय आपल्यासारख्या रोमेडोकाचा श्रोता नव्हता. बाबा वाक्यंप्रमाणे काय झालं आज आणखीन एक घोटाळा. कीर्तनकार सांगतात आणि लोक ऐकून घेतात. काय कीर्तनकार सांगतात आणि लोक ऐकून घेतात. ठीक आहे, आपलीमध्ये बोलून विक्षेप करण्याची परंपरा नाही, पद्धत नाही. सर्व एवढ्या श्रोत्यांनी जर बोलायचं म्हटलं तर ती अनास्था होईल, बरोबर आहे. पण कुठेतरी ऐकणाऱ्या श्रोत्यांना एखादा विषय, एखाद्या चरणाचा अर्थ, एखादा शब्दाचा अर्थ, एखादा अपूर्ण राहिलेला विषय कुठंतरी खटकला पाहिजे. एखादा शब्दाचा अर्थ खटकला पाहिजे. हा अर्थ या ठिकाणी असा नाही. एका शब्दाचे अनेक अर्थ होतात. मग हा शब्दाचा अर्थ तर इथं करता येत नाही असं कोणतरी शंका झाली पाहिजे आणि त्याने तो महाराजांना अडवून कीर्तनाच्या नंतर किमान विचारला पाहिजे, तर वटणीवर येतील. नाही तर जे सांगितलं ते होय बा होय बा होय बा म्हणून त्या ठिकाणी मान डोलवत राहिले. त्याच्यामुळं काय झालं, कीर्तन सांगणारे अभ्यास करायला तयार नाही. साधनाचा तर विषयच नाही राहिला म्हणा, पण अभ्याससुद्धा करायला त्या ठिकाणी तयार नाहीत. कोणाचं तरी काय ऐकायचं, कॅशेट ऐकायची, तीच कॅशेट बसवायची. बुद्धी असते जरा. हे लहान पोरं शाळेमध्ये नाही का भाषण करतात टुळू 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 टुळू. अरे अनेक कीर्तनकार त्यांचे ते विनोदाच्या पद्धतीने त्याचं यांनी याचं त्यांनी त्याचं त्यांनी ते सगळं कळतं. मग काय करतात, एकमेकाचे विनोद ते बरोबर सांगत असताना त्याने सांगितलं तशा पद्धतीने काय करतात, विनोद ठराविक पद्धतीने त्या ठिकाणी केले जातात. करण्याची पद्धत आहे. बोलता येतं हो, हे ऐकून सगळं यूट्यूबवर हे कॅसेट ऐकून टोळ 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 त्या ठिकाणी बोलता येईल, पाठ करून बोलता येईल. काय झालं, ते एका साधकाने धोंडा महाराज बोलत असताना लिहून घेतलं. ते काय सांगायचे, पूर्वी लिहायची पद्धत होती ना, हे काय नव्हते, टेप नव्हते, अगोदर लिहून घ्यायची. मग ते धोंडा महाराजांनी बोलता 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 ना एखादा वक्ता बोलत असतो, एखादी गोष्ट सांगितली, विनोद झाला, हसले, मग तेव्हा असं विनोदाचा भाग सोडून द्या. यांनी तसंच लिहून घेतलं, तसंच लिहून घेतलं आणि लिहून घेतलेलं पाठ केलं. आता कसं असतं, एखाद्याच्या सहज बोलण्यामध्ये विनोद होतो आणि तेच वाक्य एखादा बोलला तरी विनोद होत नाही. एक शैली आहे विनोदाची, ते काही ओढून ताणून येत नाही. एखाद्या सहज बोलता 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 सुद्धा काय होतं, त्या बोलण्यातून विनोद होतो. आपण व्यवहारामध्ये सुद्धा पाहतो की बरे माणसं असे गमतीने बोलतात, तो विनोद होतो, लोक हसतात.
काय काय जण त्या ठिकाणी किती बोलले विनोदासारखं बोलले तरी ते हसू होत नाही. एक ते वाक्य त्या पद्धतीने बोललं पाहिजे, ते त्या टायमाला ते गांभीर्य तसं हास्य तो रस तो निर्माण करता आला पाहिजे. नाही मग याने ते सगळं सांगितलं, पाठच केलेलं होतं आणि ते सांगितलं मला विनोदाचा भाग सोडून द्या. लोक म्हणले विनोद झालाच नाही तर सोडून काय द्यायचं आहे. विनोद हा म्हणजे विनोदाचा भाग सोडून द्या आणि तो विनोद झालाच नाहीत, हाच एक विनोद आहे. विनोदाचा भाग सोडून द्या. मी सांगत होतो की त्या ठिकाणी अर्जुन अशा प्रकारचा श्रोता नव्हता. जेव्हा सांगितलं ना मी हा योग सूर्याला सांगितला, सूर्याने म्हणून ईक्षकोला, मग हे राजेशने मी तोच योग तुला सांगायला लागलो. थांब 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 थांब. अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वतः कथमेतद्विजानियाम त्वमादो प्रोक्तवानिती. अरे अपरम भवतो जन्म, तुझा जन्म कधीचा? अरे काल श्रावणोद्या अष्टमीचा. हां आणि तो सूर्य त्या ठिकाणी अर्जुनाच्या मुखातले शब्द तुझ्या बापाला तरी माहिती आहे का रे? तुझ्या वडिलाला तिथं वडील शब्द घातला आहे. तुझ्या बापाला तरी माहिती आहे का सूर्य कधीचा आहे वसुदेवाला? आणि सांगायला लागला. भगवान सांगतात अर्जुना तुझ्या आणि माझ्या अनेक जन्म झाले बरं का, तुझ्या आणि माझे अनेक जन्म झाले. मी ईश्वर आहे, त्या सर्व जनांना मी जाणतो. तू जीव आहे, तो न व्यर्थ. बरं का, त्या सर्व जन्माला मी जाणतो. तू जीव असल्याकारणाने तुला ते जन्म झालेले कळत नाहीत. आणि म्हणून मागचे जे माझे अनेक जन्म झाले आणि त्या जन्मामध्ये त्या अवतारामध्ये हा योग मी सूर्याला सांगितला, सूर्याने मनूला सांगितला. हेच खरं आहे. बहिणाबाईंनी आपल्या विठ्ठल नावाच्या पुत्राला 13 जन्माची कथा सांगितली. बहिणाबाईंचा कथा आपण वाचा. 13 जन्माची कथा सांगितली. अनेक महापुरुष आम्ही ज्यांच्या कृपेने तुमच्यासमोर उभे आहोत ना, सद्गुरू जोग महाराज, जसे आता हे परंपरा सांगितल्या ना तुम्हाला, जोग महाराजांचे फार मोठे वारकरी संप्रदायाचे भरीव कार्य होण्याच्या दृष्टीने फार मोठं ऋण आहे, फार मोठी कर्तबगारी आहे जोग महाराजांनी. जोग महाराज आता त्यांचं शिक्षण काय सांगायचं, अल्पशिक्षित होते. त्यांना सही करायला 2 मिनटं लागायची. त्यांच्या सह्यात काही रेकॉर्डावर एवढी मोठी टपुरी सही आहे, लांबलचक विष्णू नरसिंह जोग. त्यांना सही करता येत नसायची. पण ग्रंथ सार्थक आता पाहिला केला, विचार चंद्रोदय असे वेदांताचे ग्रंथ वगैरे सर्व ग्रंथ आपल्या सिद्ध साधकांना सांगायचे. मामासाहेब दांडेकरांसारखे ज्यांचे हे शिष्य होतात ते का कोणाचे शिष्य होतील काय मामासाहेब? आणि मग ते म्हणायचे बुवा तुम्हाला तर त्या ठिकाणी सही करायला 2 मिनटं लागतात, तुम्हाला नीट वाचता येत नाही, तुम्ही हे ग्रंथ कसे सांगता? ते सांगायचे ज्ञानोबारांची माझ्यावर कृपा आहे. कशी कृपा आहे? तुम्ही ज्ञानोबारांची कृपा होण्याकरता काय केलं? मग जोग महाराजांनी सांगायचं की मागच्या जन्मामध्ये मी ज्ञानोबारांची पालखी माझ्या खांद्यावर वागवली. मी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा भोई होतो. ऐका, ही संतांची सेवा आपण जी करतो ना ती कोणत्या कोणत्या पद्धतीत सेवा. अरे जेव्हा हे पालखीचा भोई, तो भोई होतो म्हणून मला या जन्मामध्ये फार साधना करावी लागली नाही, मला त्याचं ज्ञान झालं. याला म्हणतात योग भ्रष्ट पुरुष. मागच्या जन्मामध्ये केलेली साधना पुढच्या जन्मामध्ये उपयोगाला येणं आणि मग त्यांना त्याचं ज्ञान असणं. मागच्या जन्मामध्ये आपण कोण होतो, आपण काय सेवा केली. म्हणून ज्ञानोबारांनी विचारलं की तुमच्या मुखातून सुंदर असा गीता ग्रंथ त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीच्या रूपाने काय होतो, निर्माण होतो. खेचराच्याही म्हणा आणि सात्विकाचा पाना श्रवणा सभे सुमना समाधी जोडे. हां काय सोपी प्रतिज्ञा ही. आणि असे तुम्ही प्रतिज्ञापूर्वक त्या ठिकाणी बोलता तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाची पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे का? अशी ज्ञानोबा प्रतिज्ञा करतात की माझ्या म्हणण्याकडे लक्ष द्या, माझं विवेचन ऐका, तुम्ही सर्व सुखाला पात्र व्हाल, तुम्ही ब्रह्मसुखाला पात्र व्हाल, तुम्हाला ब्रह्मसुखाची ओळख होईल, परिचय होईल, तुम्हाला त्याची प्राप्ती होईल, असं तुम्ही प्रतिज्ञेने सांगता. आणि मग ही वाणी तुम्हाला कशी प्राप्त झाली? ज्ञानोबाला सांगतात माझ्या वाचेने खरं बोलण्याचं तप अनेक जन्म केलं. माझ्या सत्यवादाचे तप वाचे केले बहुत कल्प, तया फळाची महाद्वीप पातली प्रभू. माझ्या वाचेने खरं बोलण्याचं तप अनेक जन्म केलं. आहे का नाही? बाळ छंदो 22 जन्मे, तोडिली भवाब्दीची कर्मे, चंद्रार्क सूर्य तारांगणे रश्मीदान घेतला हरी. बाळ छंदो 22 जन्मे. जाऊ द्या. म्हणून जो जो दिवस उगवला तो ज्ञानदेव सफळ केला. पदपदांतरे खतीला जेने आत्माराम संतोषे. बरं का,
मागच्या अनेक जन्मामध्ये नामदेवाने विचारलं. आता हा अभंग घेण्याचं कारणच हे, मला नामदेवांचं चरित्र थोडकं सांगता आलं पाहिजे, तुकोबरांचं सांगता आलं पाहिजे. कारण यंदाचं वर्ष हे नामदेव महाराजांच्या संजीवन समाधीचं 675 वर्ष आहे. कालचा जो नामदेवाचा समाधी सोहळा झाला तो 674वा झाला. जगद्गुरु तुकोबरांच्या सदैव वैकुंठ गमनाचं हे 375 वर्ष आहे. देवमध्ये वर्षभर सप्ताह होतो आहे, पंढरपूरमध्ये वर्षभर सप्ताह चालू आहे नामदेव महाराजांच्या मंदिरामध्ये. आता आपण जरी खेड्यापाड्यामध्ये असलो तर आपल्याला नामदेवांचं तुकोबरांचं ध्यान व्हावं ना, म्हणून मागे बहुता मला अभंग घ्यायचं कारण ते की त्या अभंगाला त्या जीवनाला स्पर्श व्हावा. नामदेवाने विचारलं, हे तुमच्या हातचा देव त्या ठिकाणी काय करू, नैवेद्य खातो, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. तुम्ही आणलं तर दूध पितो, तुम्ही देवाला दिवाळीला घरी आंघोळीला चल म्हटलं तर येतो, तुमच्याबरोबर भजन करू लागतो, तुम्ही विणा घेऊन भजन करता तर पांडुरंग परमात्मा टाळ घेऊन काय करतो, तुमच्या मागं तुम्हाला साथ करतो, तुमच्या भजनाशिवाय पांडुरंगाला करमत नाही. असं तुम्ही काय केलं? एवढा आम्ही त्या ठिकाणी ऊन वारा पाऊस झेलत 15 दिवस त्या ठिकाणी अनवाणी चालत हे सगळं करत पंढरपूरला जातो, 2 दिवस बारीला लागतो आणि तिथं आम्ही गरुड खांबाच्या पुढे गेलो की आम्हाला गचांडे सुरू होतात, एका क्षणामध्ये आम्हाला ढकलून देतात आणि तुम्हाला पांडुरंग परमात्मा तुमच्या जागेवर विटेवर उभा करतो. काय केलं तुम्ही याच्याकरता? मग नामदेवाने सांगितलं, जन्मोजन्मी आम्ही म्हणता का बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. आपल्याला हेच आहे, मागे बहुता जन्मी. ज्ञानोबा जसं सांगतात ना, भगवान परमात्मा जसं सांगतात ना, तसं नामदेवराय सांगतात की मागच्या अनेक जन्मामध्ये बहुपुण्य केले. अहो पुंडलिकराने विचारलं, तुम्हाला पांडुरंग परमात्मा कसा, पुंडलिकाची भेटी परब्रह्म आले का? पुंडलिकराने सांगितलं की जन्मोजन्मीच्या सायाशी विठ्ठल लाधला पुंडलिकाशी, जन्मोजन्मीच्या सायाशी. अरे पुंडलिकरांच्या करता पांडुरंग परमात्माला पुंडलिकरांनी जन्मजन्मांतरामध्ये केलेले सायास. त्या गवळणीने विचारलं की जो कृष्ण आमच्या मनात येत नाही, ध्यानात येत नाही, स्वप्नात येत नाही आणि तुम्ही शिव्या देता तरी तो हसतो, हसत असे शिव्या देतात त्या गवळणी. ते गोपाळ भगवान कृष्णाला शिव्या द्यायचे. ते गोपाळ भगवान कृष्णाला असं तालात स्वरातन पेटीन तबलान ते गिटारन आणखीन काय काय वाद्य आहेत, शिंक नाही शिंक, आणि मग ते असे वाद्य लावून आणि त्या ठिकाणी कोणत्या वेळेला कोणता राग आरोह अवरोह याचं सर्व ज्ञानासहित काय करतात, भजन करतात. भगवान परमात्मा तिकडे डोंक नाही पाहत नाही आणि ते गोपाळ शिव्या देतात, गवळणी शिव्या देतात, त्याने हसावं आणखीन आणखीन आणखीन. आता कमाल झाली हो. त्या ठिकाणी ते गोपाळ शिव्या देतात. तुम्ही म्हणाल गोपाळ शिव्या देत होते कृष्णाला? हो देत होते. तुम्ही म्हणाल तुम्ही होते का? होतो ना. आता उगाच कीर्तन करतोय का? आम्ही वारकरी मंडळी भगवान कृष्णाच्या बरोबर होतो, वानर आम्ही होतो आणि तुम्ही होते. फक्त आम्ही उभं राहत होतो तुम्ही बसत होते. होतं ना, आपण सगळे होतो म्हणून तर कीर्तन आलो. नाही तर काही संख्या कमी आहे का? 20,000 लोकसंख्येत 20,000 पैकी एवढेच लोक आले का? आपण ते प्रभू रामचंद्राच्या बरोबर होतो, भगवान कृष्णाच्या बरोबर होतो, निद्राकरिता होतो पायी, सवेची लंका घेतली ताई, वानर गोवळ गाई सवे चारीत फिरत असो. आपण सगळेजण रामप्रभूच्या बरोबर होतो, भगवान कृष्णाच्या बरोबर होतो, भक्त प्रल्हादाच्या बरोबर भजन करण्याकरता. ते राक्षस कोण होतो? राक्षस आपणच होतो. फक्त आता झाला बदल 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 होत, आता वारकरी झालो. तर त्या ठिकाणी तुम्ही म्हणा तुम्ही होते का? होतो. आता तुकोबारे होते, मग आपण होतो का? मग तुकोबाराने गोपाळ भगवान कृष्णाला काय शिव्या देत होते ते सांगितलंय. तुमची परवानगी असली तर शिवी देऊन दाखवू का? का तुम्हाला माहीत आहे का? नाही. मग गोपाळ काय शिवी देत होते दाखवू का? देऊ का? कीर्तना शिव्या देऊ नये. मी काही इंदोरीकराची कॉपी करत नाही, हे का नाही. कीर्तनामध्ये अर्वाच्य बोलू नये, अपशब्द बोलू नये, ही गादी मोठी जबाबदारीची आहे. एकही शब्द चुकू नये. मग आता तुम्ही म्हणाल मग तुमची परवानगी असली तर शिवी देतो. ती तुकोबाराने दिली आणि ते गोपाळ शिव्या देत होते, तुकोबारा तिथं होते, तुकोबाराने त्याचा अनुवाद केला आहे म्हणून ती शिवी म्हणजे अभंगीत. आपल्याला ते शब्द म्हणायला लागतात. तायचे 20 शब्द सुखे म्हणू येती वेद.
त्याने जरी ते शिवे दिले तर आपल्याकरता ते अभंग आहेत. देऊ का? लवकर सांगा. देऊ का? परत मला काही म्हणायचं? देऊ का? बरं देतोच. कसे ते गोपाळ शिवाय द्यायचे कृष्णाला. आता तुकोबरा सांगतात, जरी तुझी आई आम्ही घालू सर्वा ठाई, तुका म्हणे तेही तुझं वाटे भूषण. आता ते गोपाळ भगवान कृष्णाला काय काय शिवाय द्यायचे, पण एक आपली शिवी दिली, जरी तुझी आई आम्ही घालू सर्वा ठाई. त्याचं आपलं मराठीमध्ये ट्रान्सलेशन काय होतं? जाय आई घाल्या. आणि भगवान कृष्णाने काय करायचं, ती शिवी हसायचे हो. हसत तसे शिवाय ते गोपाळ शिव्या द्यायचे आणि भगवान कृष्णाने हसायचं. भगवान कृष्णाने काय करायचं? हसायचं. म्हणून अशा पद्धतीने आज जनाबाई शिव्या देतात. आता काय काय सांगू. अरे अरे विठ्या, मूळ मायेच्या कराट्या, तुझी रानरणकी झाली, जन्म सावित्री चुडाली आली, विठ्या तुझे गेले मढे, तुला पाहुणी काळ रडे, उभी राहून या अंगणी शिव्या देती दाशी जणी. आणि हा भंगे, हा भजनात म्हटला तरी चालतो, हा कीर्तनामध्ये म्हटला तरी चालतो, कीर्तनाला घेतला तरी चालतो. तुम्ही म्हणाल काय, अरे अरे विठ्या, इथं विठ्ठल विठ्ठल म्हणायचं काय विठ्या. एखादं इथं गोविंदराव आहे, त्या गोविंदरावला जर गोविंद्या म्हणलं तर इथं माणसाला चालत नाही, देवाला चालतं बाई. हां, विठ्या मूळ मायेच्या कार्ट्या. आता कार्ट्या म्हटलं चालेल का? आणि तो कीर्तनला अभंग आहे का? बरं, तुझी रानरणकी झाली. आता हे बोलणं उचित आहे का? जन्म सावित्री विठ्या तुझे गेले मडे, हां, जुनी शिवी होती ती. अजून ऐकायला माहिती नाही, आता ऐकायला मिळत नाही, पण लहानपणी ऐकलेली. तुझं मढं गेलं, म्हाताऱ्या पोरं तुझं मढं गेलं, विठ्या तुझे गेले मढे, तुला पाहुणे काळ रडे. आणि जेव्हा त्या ठिकाणी शिव्या देतात, भगवान परमात्मा म्हणायचं जने आणखीन आणखीन. आता कमाल झाली. आणखीन एक, आणखीन एक, आणखीन एक. विठ्या तुझे गेले मढे. अरे ते एवढ्या शिव्या देतात तर तो भगवान परमात्मा असतो. मग का असतो? त्यांची साधना, त्यांचं त्या ठिकाणी असलेलं भगवान परमात्म्याविषयी समर्पण. त्याच्यामध्ये काय त्यांचा स्वार्थ नाही, त्यांचा काम करत म्हणून त्याशिवाय देत नाहीत. मग अशा पद्धतीने या सर्व संतांनी विचारलं की तो भगवान परमात्मा एवढं तुमच्या अंकित होण्याकरता तुम्ही काय केलं? मग मागे बहुता जन्मी हेच करीत आलो आम्ही. तुकोबरा सांगतात, मागच्या अनेक जन्मामध्ये आम्ही भगवंताची भक्ती केली. मग त्या भक्तीचा प्रकार कसा? आता हेच. मग त्या चक्राला काय महत्त्व आहे ते सांगण्याकरता आमचे वैकुंठाशी सद्गुरू विठ्ठल महाराज घुले नेहमी सांगायचे, बाबा चला काय महत्त्व आहे. पूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये नाही का, आता स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर आता ते हे भाषावार प्रांतरचना, मग मुंबई ही कर्नाटकला जोडायची, महाराष्ट्रात ठेवायची की गुजरातला जोडायची, असं काहीतरी वाद चालू होता. मग त्या वादाचं आचार्य आत्रे नेतृत्व करत होते. मग त्यांचं म्हणणं होतं ते जायचे सभा, मेळावे, आंदोलन. मग त्यांची घोषणा असायची, मुंबई भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. आता जुने लोक असतील त्यांना कळेल. मुंबई भालकीसह संयुक्त महाराष्ट्र, आचार्य आत्रे त्याचं नेतृत्व करतात. त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, योगागाने आचार्य आत्रे आणि चव्हाण साहेब एका व्यासपीठावर काही कार्यक्रमाच्या निमित्ताने आले. चव्हाण साहेबाचं भाषण झालं. आचार्य आत्रे साहेब आहेत ते एका चांगल्या कार्यक्रमाचं काय करतात म्हणले, नेतृत्व करतात. काय? मुंबई भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. एवढा च च च च काय म्हणे झाला पाहिजे म्हणलं, तर आम्हाला काय कळत नाही का? ही च कशा करता? आचार्य यात्रे म्हणजे हजार जबाबी, हजार नाही हजार जबाबी. एखादा बोलला गेलं की प्रत्युत्पन्न मंत्री माणसं असतात ते धडकून बोलून टाकतात बरं का. आचार्य यात्रे कसे हजार जबाबी होते त्यांचं एक गोष्ट सांगितली जाते. तसे अनेक किस्से आहेत, पण एक ते ज्या पुण्यामध्ये राहत होते ना, तिथे एक गाढव मरून पडलं होतं आणि ते दुर्गंधी सुटायला लागली होती. पण त्यांनी काय केलं, ते म्युन्सिपाल्टीचे आरोग्याचे अधिकारी आहेत ना, त्यांना फोन केला. म्हटले ते आमच्या गल्लीमध्ये गाढव मरून पडलं आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, तेवढं ते उचलण्याची व्यवस्था करा. आता त्या अधिकाऱ्याला आली यांची चेष्टा करायची लहर. त्याने आत्रे साहेब असं करा ना, मग त्या गाढवाच्या डिपार्टमेंटला जरा सांगा ना, गाढवाच्या डिपार्टमेंटला. आता आचार्य आत्रे म्हणजे हजार जबाबी स्पष्ट बघते. ते म्हणजे म्हणून तर तुम्हाला फोन केला आहे ना. आचार्य यात्रे म्हणजे हजार जबाबी. त्या ठिकाणी जेव्हा यशवंतराव चव्हाण साहेब म्हटले की च कशाला, आचार्याने पुन्हा वेळ मागून घेतला.
म्हणले आत्ता चव्हाणसाहेबांनी सांगितलं की झालाच पाहिजे, च का लावता तुम्ही, च का लावता, झाला पाहिजे म्हणा. आम्ही च का लावतो, त्या चचं महत्त्व चव्हाणसाहेबाला मी सांगू इच्छितो. साहेब तुमचं नाव काय आहे? यशवंतराव चव्हाण. मग त्या चव्हाणमधलं जर च काढलं तर खाली काय राहतं? आता म्हणले आणखीन चचं महत्त्व तुम्हाला वेगळं सांगू का? म्हणून तुकोबरांचे अनेक शब्द असे आहेत की हेचची दान देगा देवा, हेचची मज घडो जन्मजन्मांतरी. तसं हेच करत आलो आम्ही, दुसरं आम्ही काही केलंच नाही. जसं आम्ही कीर्तनाला भजनच केलं, आम्ही झोप घेतलीच नाही, आम्ही नुसतं जेवण नाही केलं, आम्ही कीर्तनाला गेलो, आम्ही वारीला गेलो. आता नुकतंच वारी झाली. काही लोक नुसतं नावाला वारीला जातात, पण वारीला गेल्याच्यानंतर जे काय कर्म करायचं नाही ते भजन वगैरे काही करतच नाही. अरे ज्ञानोबारे सोहळ्याला जातात, आरतीला नाहीत, आणि मग कशाला आले सोहळ्याला? कीर्तनाला नाहीत, मग कशाला सोहळ्याला आले? ज्याच्याकरता आपण आलो ना ते केलंच पाहिजे. हेच करीत आलो आम्ही. तुकोबराई काय केलं? भवताप शर्मी दुःखी पिढीले निवत्या. वा भवनाम संसार, संसार शिंदो दुस्तर, संसार सागुरा भव दुःखाचे मूळ, ठाऊकाचे हो संसार दुःखाचा. आता संसार कसा आहे? दुःखरूप आहे. तसे प्रमाण आहेत, जे त्याच्यामध्ये आहेत त्यांना किती दुःख आहे ते आपण सांगू शकत नाही. तुकोबरा सांगतात अनेक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती न साहेब पाषाण फुटली, भय कापचित्ती भरला शे. असं संसारामध्ये दुःख आहे. एखाद्या दगडाला जर सांगायचं म्हटलं, सांगायला लागलो तर तो दगड दुभंगेल एवढं दुःख आहे. मग आता ते दुःख पुसणार कोणीतरी पाहिजे की हो. तुकोबारासारखे संत महात्मे दुःखितांचे अश्रू पोषणारे, आणि संत त्याला म्हणायचंय सत्य बोले मुखेन दुःखवे अनेकांच्या दुःखी. संत कोणाला म्हणायचंय? तुका म्हणे सुख पारावी सुखे अमृत आहे मुखे शर्वतशी. दुसऱ्याच्या सुखाने सुखी होणारा आणि दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणारा तो संत. आणि जो दुसऱ्याच्या सुखाने दुःखी होतो ना, दुसऱ्याला सुख झालं की पोटात गोळा उठलाच एवढा मोठा, दुसऱ्याला त्या ठिकाणी दुःख झालं की आनंद वाटला, मग तो संत नाही. मग काय आपल्याला जो भरपूर करायचं आहे, मग तो जंत आहे, त्याला संत म्हणता येत नाही. आणि मग जेव्हा त्या ठिकाणी तुकोबाऱ्यासारखा महात्मा किती दुःखितांचे अश्रू. महाराजांच्या काळामध्ये दुष्काळ पडला, महाराजांनी सर्व आपली सावकारकी त्या दुःखितांच्या अश्रू पुसण्याकरता समर्पण केली हो. आता भरपूर सांगायचं, मला एवढा चरणार्थ सांगायचा आहे, थांबतो. तास आहे दुःखे पिढीले निवत्या. बस त्यांच्या त्या दुःखावर फुंकर घालण्याकरता आम्ही या ठिकाणी कार्य केलं. कसे संत असतात? महाभारतामध्ये रंतीदेव नावाचा एक सच्छिर ब्राह्मण वृत्ती अशी असते, जे मिळेल त्याच्यामध्ये संतुष्ट, फार हव्यास नसतो. सच्छिर ब्राह्मण काय करावं? आपला प्रारब्धाचा भाग आहे, अन्नमान धन येतो प्रारब्धाधीन. मोठमोठे विद्वान ब्राह्मण, पण खायची भ्रांत हो. काय करावं? खायची भ्रांत. विद्वान ब्राह्मण. पंढरपूरला नंदू महाराज, ते गोपाळशास्त्री गोरे, सर्व विद्वानांची गुरु, पण अक्षय कुटुंबाची वातात. हे मी पाहिले. अनेक वेळा उपासमार व्हायची, काय वेळच नाही, त्याला प्रारब्ध आहे. तर असं एक रंतीदेव 7 दिवस काही कर्म करायला मिळालं नाही, द्रव्य मिळालं नाही. 7 दिवस कुटुंबाची उपासमार झाली. 7 दिवस. मग 7व्या दिवशी कोणीतरी एकाने आपलं काही घरी पूजाविधी कर्म करण्याकरता बोलवलं, आणि किती दक्षिणा दिली? 1 भाकरी होईल एवढं पीठ दिलं. पूर्वीचा काळ होता, गरीब होता बिचारा, त्यांनी 1 भाकरी होईल एवढं आपलं पीठ काहीतरी दिलं. आलं, पत्नीला सांगितलं, मिळालं आहे, भगवंताने दिलं. 7 दिवसाने काय आपलं त्याला आपलं ध्यान झालं आहे. मग ते पीठ दिलं, 1 भाकरी त्याची झाली. दशमी आपण म्हणतो, 1 दशमी झाली. 1 दशमी झाल्याच्या नंतर पती पत्नी 2 मुलं होते. त्याने सांगितलं 1 झाली ना, आपण चौघं काय करू, त्याचे 4 भाग करून खाऊया. 4 तुकडे केले, त्याला आपण चतकोर हिस्सा म्हणतो. केलं, पात्र घेतले, त्या ठिकाणी आपोषण ते करून घेणार. तेवढ्यामध्ये भगवान शंकराने एका कृष ब्राह्मणाचं रूप धारण केलं. एकदम कृष, 15 दिवस उपवाशी, पोटामध्ये अन्नाचा कन्न एकदम कृष झालेला, हलाक झालेला. नारामध्ये आला, क्षीण आवाजामध्ये बोलला, रंतीदेवा 15 दिवस झाले रे, पोटामध्ये अन्नाचं कण नाही, आता जर अन्न नाही मिळालं तर मी मरतो म्हणे. बघ, पुढं मी जाऊ शकत नाही, चालू शकत नाही. रंतीदेव होते. खरं तर म्हणजे भाऊ संसारिकाचा धर्म आहे
की भोजनाच्या वेळेला अतिथीला बोलावं, त्याला आपल्या पंक्तीला बसवावं, त्याला घेऊन त्या ठिकाणी जेवण करावं. तसं करू नये. हे संसारिक करता बंधन आहे, आम्हाला नाही. भोजनाची वेळ झाली की आम्ही तुमच्या दारात येऊन उभं राहायचं आणि तुम्ही आम्हाला बरोबर घेऊन जेवायचं, असा नेहमी. आम्हाला बाकीचं काही उद्योग सांगितलेला नाही. वानप्रस्थ, संन्यासी आणि ब्रह्मचारी. मग ते काय करत, अतिथीला घेऊन बसायचं. आपलं चुकलं, पण आणायशी अतिथी आलाय, चांगली गोष्ट आहे. आता आपण तर 7 दिवसाचे उपवास आहेत, अजून आपण पाणी पिऊन काहीतरी जगू शकतो. तो 15 दिवसाचा उपवासी, म्हणजे आपल्यापेक्षा अधिक उपवासी आहे. रणतीदेवाने सांगितलं, भाग्य आहे माझं, प्रसन्न मनाने. कसं दुःखिताचे अश्रू पुसणारे संत असतात, मला हे सांगायचं आहे. आणि मग त्याने सांगितलं, बाबा ठीक आहे, मी अजून जगू शकतो. मग काय केलं, आपल्या वाटी चतकोर भाकरी त्याला दिली, घेतली हातामध्ये. कृष्णावधामध्ये बोलला, अरे चतकोर भाकरी 15 दिवस उपवासून चतकोर भाकरीने काय होईल. हे पत्नीने ऐकलं. पत्नी म्हणली, आता आपले पती जर खाणार नाही तर आपण तरी कसं खायचं. आणि आपल्या युगाने जर अतिथीला त्या ठिकाणी त्याचं पोट भरत असेल तर पत्नीने त्यांचा हिस्सा दिला. आता ती रणतीदेवाचीच पत्नी, त्याने बाबा अर्धं पोट भरेल, पण पुढं काय करू. 2 मुलं होते. अरे बाबा तेच संस्कारातली मुलं. त्याने ऐकलं, आपल्या आईबाबा जर भाकरी खात नाहीत, त्यांनी जर त्या ठिकाणी अतिथीला दिलं, आपण तरी काय करावं. आपण तर मुलं आहेत, आपण जगू शकतो. मग त्या दोघाही मुलांनी आपल्या वाटी चतकोर भाकरी दिली. आणि त्यांनी सांगितलं, आता मी खातो, पण तुम्ही जर नाराज होणार नसेल तर नाही होणार म्हणे. समोर बसले. आणि मग हे सगळं तुम्ही ऐकता ना, हां नीट ऐका बरं का. असं कल्पना करत करत ऐकायचं. आपल्याला असा उपवास असावा कालचा एकादशी. आता उद्या एकादशी आहे जी, एकादशीचा उपवास आहे. चांगली 1.25 किलो खिचडी खाऊन आणि फार सोडायला बसला. आणि असं जर एखादा अतिथी आला, स्वयंपाक जरी असला तर माणूस आता कसा रे आला नीट खायच्या टायमाला. घरामध्ये आता आणखीन 2 माणसं जेवती, स्वयंपाकी शिल्लक असला, आपल्या ताटातलं नाही द्यायची गरज. आणि जरा आला तर कसं वाटतं बरं आपल्याला. नेम आपण घास घ्यायचं. काही लोकांचं ते दार लावून जेवायची पद्धतच आहे ना, ते दार वगैरे ठेवत नाहीत. हां दार लावून जेवतात. कोणी आलं तर कसा रे आला टायमाला, असं आपण म्हणू. रणतीदेव कसा संत आहे. आणि उगाच कथा नाही येत रणतीदेवाची. महाराज प्रसन्न मनाने असे समोर बसले. वा, आज आपलं काय भाग्य आहे की आपल्या घासातला घास आपण अतिथीला दिला. तो खाणार आणि तो सतेज होणार, तो मरणार होता, पण आज तो जगणार आहे. अशा आनंदाने समोर असे हात जोडून बसले. नाही का, मोठमोठे लोक अन्नदान करतात, मोदन फिरतात, लोकांना म्हणतात घ्या घ्या गरिबाची भाजी भाकरी, पोटभर जेवा. हां पोटभर जेवा बरं का, अर्धपोटी राहू नका, असं विनयाने बोलतात. कसा त्यांचा चेहरा असतो अन्नदान केल्याचा. अशा पद्धतीने ते रणतीदेव एकदम समाधानात आहेत. पत्नी समाधानामध्ये आहे, मुलं समाधानामध्ये आहेत. आज एका ब्राह्मणाला आपण जीवदान दिल्याच्या आनंदामध्ये आहेत. आणि मग त्या ब्राह्मणाने पाहिलं, काय धन्य कुटुंब म्हणावं की बाबा चेहऱ्याची रेषा असली नाही, उलट संतुष्ट आहेत की आज आपण उपाशी राहिलो काय हरकत नाही, पण एक ब्राह्मण आपल्या दानाने त्या ठिकाणी काय होतो, समाधानी होतो, तृप्त होतो. आणि मग समाधान झालं का म्हणे, आता तुमचं झालं, आता तुमचं काय म्हणजे आमचं आम्ही पाहू. आणि मग भगवान शंकर प्रकट झाले. म्हणे बाबा ही तुमची परीक्षा पाहण्याकरता मीच होतो. आणि भगवान शंकर रणतीदेवाला म्हणतात, काय इच्छा आहे, तुम्ही राज्य मागितलं तर राज्य देतो बरं का, देतो एकनाथ शिंदेला हाकून. निवडणूक करता मतदान न करता तुम्हाला काय करतो, मुख्यमंत्रीपद देतो. हे सगळे रणतीदेव होतील बुवा, सगळे तुम्हाला देतो. तुमची इच्छा असेल तर तुम्हाला स्वर्गामध्ये नेतो. आणखीन काय तुम्हाला जन्म कोणते उत्तम कुळात पाहिजे असले तर ते देतो. काय सांगितलं रणतीदेवाने, न त्वहम कामये राज्यम न स्वर्गम न पुनर्भवम, न त्वहम कामये राज्यम. मला राज्याची इच्छा नाही, मला स्वर्गाची इच्छा नाही, मला पुनर्जन्माची इच्छा नाही. मग कामये दुःख तप्तानाम आर्तीनाम आर्तनाशनम. काय इच्छा आहे मला, कामये दुःख तप्तानाम, जे दुःखाने तप्त झालेले जे जीव आहेत ना बाबा, त्यांचे अश्रू पुसण्याची शक्ती, सामर्थ्य, भाव माझ्या ठिकाणी दे. तुकोबर आहे ते आहेत. दुःखे पिडिले निववू त्या विठोबा रखुमाई, रखुमाई,
रखुमाई विठोबा रखुमाई हा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई कुंडली कवरदा हरी हरी विठ्ठल विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम विठोबा रखुमाई 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई आता अभंग तुकोबरायांचा आहे म्हणून तुकोबरायांचं नाव घ्यायचं आहे. अशीच वृत्ती ज्ञानोबरायांची, अशीच नामदेवरायांची आहे, अशीच सावता महाराजांची, अशीच गोरोबा काकांची, अशीच शाहू महाराजांची, बाबा आंबळेकरांची परंपरा तर अन्नदानाची आहे. बेलापूरकरांची अन्नदानाची परंपरा आहे. खूप अन्नदान झालं पाहिजे अशा पद्धतीची परंपरा आहे. आणि म्हणून दुःखे पिढीले निववूत्या गरजो हरीचे पवाडे. हरीचे पवाडे, पवाडे म्हणजे कीर्ती. शिशिवराय शिवशाहीर पवाडा तसा ना अर्थ ते पवाडा म्हणजे ख्याती कीर्ती. त्याची गर्जना करू. मेळू वैष्णव बापडे, त्या ठिकाणी सर्व वैष्णव एकत्र करू. ज्ञानोबारांनी मिळवली मांदी वैष्णवांची. म्हणून ऐका मंडळी, आपल्याला वैष्णवांना एकत्र करायचं आहे. आज सगळे विखरून या तोडातोडी चालली, जोडाजोडी नाही, आज तोडातोडी. एका भजनाच्या 3 पार्ट्या, 4 पार्ट्या हो द्या बरं का. एका गावामध्ये 7 भजने 3 पार्ट्या, कशा वाटण्या करायच्या काय नो. 7च भजने होते, 3 पार्ट्या त्यांच्यात होत्या. मेळवू वैष्णव बागडे संतांनी काय कार्य केलं. आपण जेव्हा ज्ञानोबा तुकोबारांची म्हणून घेतो ना, जेवढं आपणाला त्या ठिकाणी मिळवता येईल, एकत्र करता येईल तेवढं करायचं आहे. मंडळी, आपण टाळकरी मंडळी, तुकोबारांचे विचार आपल्याला आत्मसात करायचे आहेत. पहा, आपल्या समाजामध्ये एक आदर्श म्हणून, आदर्श कीर्तनकार, आदर्श टाळकरी म्हणून, त्या ठिकाणी आपल्याला आदर्श सांप्रदायिक म्हणून, अरे तुकोबारांचे कसे विचार आहेत. मिळवू, एकत्र करू. मिळवू वैष्णव बागडे, त्याच्याकडे होतं काय. 5,000 रोकडे काढू पाषाणामध्ये. अरे बाबा, वारकऱ्यांचं भजन असं आहे. वारकऱ्यांचं भजन जर झालं ना, दान 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 मृदंगन तेन आहे. संगीत भजनाला किंमत आहे, ते कष्टाचं आहे, सोपं नाही. पण वारकऱ्यांचं भजन जेव्हा आमच्या डोंगरावर होतात ना सप्ताह, असं खरोखर मी पाहिलं की त्या पाषाणामधून असं पाणी श्रवतं, टपटप पाणी गळत होतं. त्या पाषाणाला पाजर सुटती रे. पाषाणाला पाजर सुटण्याची क्षमता वारकऱ्यांच्या भजनामध्ये. म्हणून गरजो हरीचे पावडे मिळू वैष्णव बागडे, 5,000 रोकडे काढू पाषाणामध्ये. नाहीतर एखादा पाषाण हृदय मनुष्य ज्ञानोबारांच्या सोहळ्यामध्ये आला, नाथरायांच्या सोहळ्यामध्ये आला, तो निवृत्तीनाथ सोहळ्यामध्ये आला, तो रिंगण सोहळा, आणि ते वारकरी नाचतात, आणि एवढे मृदगण, एवढे टाळकरी, आणि कधी भजनात ना आलेलं, सहज आपलं चला म्हणलं सगळे जातात काय आहे म्हणून पाहायला गेलेलं, पण ते सुद्धा तिथं रंगून जातं. आणि म्हणतात आता प्रत्येक वर्षी वारी करायची. उगाच हे वारीचे सोहळे वाढलेत का. हे आले एकदा वारकऱ्यांचा सोहळा पाहिला की पुढच्या वर्षी येतातच रजा टाकून. मग पाषाणा पाजर म्हणजे काय, प्रत्यक्ष दगडाला काय, पण दगडासारखे माणसं त्यांना पाना फुटतो ना. ते वारकरी संप्रदायामध्ये येतात, ते माळ घालतात ना. आणखीन काय पाहिजे. 5,000 रोकडे काढू पाषाणामध्ये, भाव शुद्ध नामावळी. ते नाम गात असताना आम्ही शुद्ध भावाने. ऐका, नामस्मरणाचं फल तर आहे. जसं साखर तुम्ही हसत खाल्ली तरी गोड, रडत खाल्ली तरी गोड, उन्हात खाल्ली तरी गोड, थंडीत खाल्ली तरी गोड, पावसात खाल्ली तरी गोड, घरात खाल्ली तरी गोड, बाहेर खाल्ली तरी गोड, मंदिरात खाल्ली तरी गोड, लोकांनी दिली खाल्ली तरी गोड, चोरून खाल्ली तरी. अरे गोड जसं त्या ठिकाणी साखरेचा स्वभाव आहे ना, गुणधर्म आहेत ना, तसं भजन, भगवंताचं भजन गोडाचे. गोड तुझे रे गोड तुझे नाम, ते फळ देणारच आहे. पण त्यातली त्यात आणखीन आपण भावनेने प्रेमाने जर खाल्लं ना, तर त्याचं अधिक फल त्या ठिकाणी मिळतं ना. म्हणून भाव शुद्ध नामावळी हर्षे नाचू. महाराज सांगतात आम्ही आनंदाने नाचू. आमचं वारकऱ्यांचं भजन नाचत आहे. आता काय झालं, वारकऱ्यांचे भजन खेळ संपले. कशा जुन्या दिंड्या होत्या तुम्ही पाहिल्यात ना, किती खेळ.
अरे कीर्तनामधलं भजनामधलं विठोर भजन सुरू, आजही फडकरी मंडळाचं भजन सुरू झालं ना विठोर भजन किमान 7 ते 10 मिनटं चालतं मंडळी, 7 ते 10 मिनटं. आणि ते खेळून आता आपला बेलापूरकरांचा फडच आहे, कसे त्या ठिकाणी मंडळी खेळतात, तुळशीची मंडळी कसे खेळतात, हे कसे खेळतात, हर्षे नाचू पिटू टाळी, नाही तर नुसतं म्हणायचं आम्ही नाचो ते नाही सुखी, रंगभैरी कीर्तन तर प्रेमी हरिदास नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर, पांडुरंग कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे नाचे पांडुरंग, हे नाचायचं. देवाने संतालाच नाचायला लावलं आणि आपण नाचना झालो. पण ऐका, त्या नाचण्याचं सामर्थ्य फळ असं निर्माण होतं, घालू पाया तळी कळी काळ त्या बळी, म्हणून कळी काळाच्या माथा पाय ठेवणे वैकुंठ बोनाशी गेलो रे. महाराज सांगतात की आम्ही असं भजन केलं, हे काम क्रोध आमच्या अंकित झाले, काम क्रोध बंदी खाणी. आणि म्हणून तर जगद्गुरु तुकोबारांचं शील भ्रष्ट करण्याच्या हेतूने काही कुटीलखोर ग्रामस्थांनी, कसे लोक असतात हे आसुरी लोक, यांची संपत्ती कशा कामाला येते माहिती आहे का? त्यांची संपत्ती एखाद्या सप्ताहाला वर्गणी देण्याकरता येणार नाही. हे श्रीमंत लोक, पैशावाले लोक, जे ज्यांचं 2 धर्माचं 2 काय म्हणतात त्याला, ते 2 नंबरचं, ते असं असताना आसुरी लोक सप्ताला वर्गणी मागायला देणार नाहीत, मंदिर निर्माण करायचं बांधायचं देणार नाहीत. पण एखाद्याचे भांडणं झाले, मारामारी, आणि मग ते पोलीस स्टेशनमध्ये जायला म्हटलं ना, जा तुला काय तो पैसे नाही, मी देतो ना, निवडणुकीला मी देतो ना, त्यांना देतील. अशा पद्धतीने एका वेश्याला बोलवलं ह्या लोकांनी, जा तुकोबारा एकांतामध्ये. आता ती वेश्या जरी झाली तर महाराजांचं महिमान जाणून होते, हो तुकोबारांचे कशाला वाटलं जाऊन, तुला गावात राहायचं का म्हणे, आता काय करायचं, मग काय करू, जा. तुकोबारांचं मन विचलित होईल, तुला काय सांगायला लागतं का म्हणे, तुझा तो उद्योगच आहे. आमचं म्हणे माझा दिवस जाईल, तुला दिवसाची बिदा काय आम्ही देतो, दिली. ती गेली, आता वेश्याच ती, पैसे अभिलाषाने माणसं काय करणार नाहीत. नाना प्रकारचे अहाभाव कटाक्ष करू लागली, का कामिनी कटाक्ष जायचा. तुकोबाराने ओळखलं आणि मग महाराजांनी हात जोडले, जाई हो तो माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैशे न हो. हात जोडले. ऐका, सोपी गोष्ट नव्हती. महाराजांची कशी वृत्ती कामाची अंकित झाली नाही. महाराजांनी कामाला कसं जिंकलं, एकांत होता, श्री स्वतःहून आलेली होती, आणि महाराज काय 80 वर्षाची बुढे नव्हते, 80 वर्षाचे म्हातारे, दाढी सावळ धरीन मान हलवणी वारी, तैजो करी माईचा पैसू. हां, तरीसुद्धा त्या ठिकाणी विचित्र वागतात. महाराजांचं 25शीतलं तारुण्य आहे, 25शीतलं. महाराज नाही बदले. महाराजांनी उलट सांगितलं, आम्ही विष्णुदास तैशेन हो. वेश्या नाराज होऊन आली, कामाला जिंकलं, क्रोधाला जिंकलं. मंबाजीबाबाने काट्याच्या काठीने मारलं. महाराजांना काही वाटलं नाही. महाराज दुपारी गेले पांडुरंगाच्या मंदिरामध्ये, आनंदाने टाळी वाजवू लागली. महाराज आज अचानक दुपारी आणि टाळी वाजले, कसला आनंद झाला, कसला आनंद झाला, कसला आनंद झाला. म्हणले आज मंबाजी बाबांनी मला काट्याच्या काठीने मारलं, खूप शिव्या दिल्या, शिव्या गाळी नीत नाही, भाऊ फार विटंबिले, अंगी काठीवरी मारविले. मग कोणी काठीने मारलं, शिव्या दिल्या, आणि कोणी असं म्हणतं का घ्या पेढे, मला आमक्याने खूप ठोकलं, मारलं, शिव्या दिल्या, आणि घ्या पेढे, घ्या पेढे, असं कोणी आनंद व्यक्त करतं का? महाराज सांगतात कोणी आनंद व्यक्त करत नाही, पण मी करतो का? मला आज क्रोध नाही आला रे, आज माझ्या परमार्थाचं खरं फल मला मिळालं, क्रोध नाही आला. तुका म्हणे क्रोधा हाती सोडवणी घेतले रे, म्हणून मला आनंद झाला. कामाला जिंकलं, क्रोधाला जिंकलं. आता त्याला जरी लोभ शब्द नसला तरी सांगतो, महाराजांनी लोभाला जिंकलं. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी स्वतःहून नजराना पाठवला. राजवस्त्र, महाराजांच्या घरची परिस्थिती, पोटभरी भिकेवरी, आपल्या घरच्या त्या आपल्या गुरुला जर त्या ठिकाणी खायला नाही तर मग आपला उपयोग काय? सगळं पाठवलं. महाराजांनी पाहिलं आज काय भानगडे, शिवाजी महाराजांनी पाठवलं. महाराजांनी ते सगळे कपडे अलंकार उतरून घेतले, परत राजाकडे पाठवले. आम्ही ते नेसुखी म्हणा विठ्ठल विठ्ठलमुखी, तुमचे एरवित्त धन ते मज मृत्तिके समान, कंठी मिरवा तुळशी व्रत एका करादशी मनवारीचे दास, तुका म्हणे मज यास. ऐका, काम क्रोध आणि लोभ तीनही महाराजांनी अंकित केले. अंकित आपल्यापैकी कोण असं आहे एक श्री येते आणि आपण शांत राहू? क्रोध एखाद्याने आरे म्हटलं लगेच म्हणतो का रे. लोभ त्या ठिकाणी थोडंसं, त्या ठिकाणी नोट दिली सरकवली तर लगेच आपण खुश होतो. महाराजांनी तीनही जिंकले. काम क्रोध बंदी खाणी, तुका म्हणी दिली दोन्ही इंद्रियाचे धनी. आम्ही झालो
गोसावी आणि म्हणून तर त्यांचं भजन ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मागे बहुता जन्मी हिची करीत आलो आम्ही. सांगण्याचं कारण असं की नामदेवराय तुकोबरादी सर्व संत मागच्या अनेक जन्मामध्ये म्हणून 24चा भक्त ही भगवंताची भक्ती करत आलेले आहेत. म्हणून काही त्या जीवनाला स्पर्श व्हावा या हेतूने आणि थोडासा विस्ताराने भाग बोललो की बेलापूर भूमी जशी आपल्या दृष्टीने काशी पवित्र आहे. ऐका मंडळी, खरंच आहे. जसे आपल्या दृष्टीने पंढरपूर पवित्र आहे त्याच तोलामोलाचं आपलं हे बेलापूर ही भूमी पवित्र आहे. आणि या ठिकाणचे आपण ही भव्य दिव्य मंदिराची रचना ही पंढरपूरच्या समानाची जे आहेत ना वावऱ्या हीच पद्धती. जसं देवाचं स्थान म्हटलं की असा प्रदक्षिणा मार्ग ह्या वावऱ्या गंगा मातेचं स्थान गंगेच्या तीरावर ह्या सगळे लक्षणं आंबणेरला कसं आहे असंच प्रति पंढरपूर उगच म्हणत नाहीत. जसं पंढरपूरला तशी आंबणेरला गंगा तशी इथं कोण आहे प्रवरा माता आहे. चला अशा पुण्यभूमीमध्ये आज हरिहर केशव गोविंद पुढं काय आहे भगवान त्यांचा हा अखंड हरिनाम सप्ताह. खरं तर यादी पाहिली आणि मी हादरलोच. तर कीर्तनकाराची यादी म्हणलं तर कमाल झाली. पण आता सांगा हो मित्र, मला नाव विसरलो मी. प्रमोद देवा. मी आता कोणी बोलवलं आहे माहिती नाही. प्रमोद देवाने सांगितलं. मग आमचा तर परिचय आहे. नुकताच आम्ही काकांच्या त्या उत्सव प्रित्यर्थ गोदामाच्या तीरावर दत्तधामावर होतो. त्याने सांगितलं की मी बोलवलं आहे आणि आज आनंद वाटला. जसं जीवनामध्ये काही स्थानं पाहिल्यानंतर आनंद वाटला ना तसं आज बेलापूर भूमी पाहिल्याच्या नंतर जीवनामध्ये आनंद वाटला. एवढं माझं मत मी आज नोंदवतो. अशा पवित्र स्थानावर कीर्तन सेवा करण्याचा योग त्या ठिकाणी यावा. बस यापेक्षा आणखीन त्या ठिकाणी भाग्य काय. आपण सर्व श्रोते मंडळी आज या ठिकाणी बेलापूरकर महाराज सर्व गुणीजन मंडळी माझे गुरुबंधू आज नंदकिशोर महाराज खरात आणि आमचे पूर्वीचे मित्र अजूनही आहे ते प्रेमभाव आमचे राजू शेठ खरात ही सगळी मंडळी आज या निमित्ताने उपस्थित आहेत. सर्वांना धन्यवाद देतो. सर्व गुणीजनांना प्रणाम करतो. खरं तर मी वेळ कव्हर केला आहे म्हणजे सुरुवातीपासून तर आतापर्यंत वेळ कव्हर केला आहे. अभंग सांगायचा होता तो भाव बोलायचा होता. झाल्या थोड्याशा चाली कमी. आता त्या चाली म्हणायची म्हणलं ही चाल लांबली असती. कुठंतरी आपल्या चाल थांबली पाहिजे का नको. म्हणून सर्वांना प्रणाम करतो. आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही. काम क्रोध बंदी खाणी काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही. तुका म्हणे दिले दोन्ही. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. गरजोहारीचे पवाडे गरजोहारीचे पवाडे. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. पवाडे गरजोहारीचे पवाडे. मेळवू वैष्णव बागडे मेळवू वैष्णव बागडे. पाझर रोगाडे काढू पाषाणामध्ये. गरजोहारीचे पवाडे गरजोहारीचे पवाडे. पाझर रोगडे पाषाणामध्ये. गरजोहारीचे पवाडे गरजोहारीचे पवाडे. भानुदास ये
एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ एकनाथ भानुदास एकनाथ. त्याचप्रमाणे एक प्रसादिक नाव राहिलं आपले ज्ञानेश्वरी पारायणाचे थोर उपासक अंतर्निष्ठ आपले चौधरी महाराज. सर्वच मंडळी महाराज बसलेले आहेत. म्हणून अशा सर्वांच्या उपस्थितीमध्ये ज्ञात अज्ञात सर्व बालभक्त मंडळी सर्वांना प्रणाम करतो, थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल.